कल परमेश्वर ने कई उसका वचन आपके पास्टर के बारे में बात कर रहा था. ಸೊ ದೇವರು ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡೋದಂಥ ಅನೇಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸಭಾಪಾಲಕರಿಗೆ ಮುಂದೆ ದೇವರಿದ್ದಂಥ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದು ನಾನು ಭಾಳ ಸಲ ನೋಡಿದ್ದೀನಿ. प्यारे लोगों, पासवान जी को जिधर जिधर सेवकाई के लिए लेके जाता है, उधर सेवा करने के लिए करने वाला सेवक के बारे में परमेश्वर ने क्या योजना रखा है, क्या भविष्य रखा है, उसके बारे में पास्टर जी को रिवील करना देखा है. ಕೆಲವರು ಮಾತ್ರ, मगर कई लोग ಅದು ದೇವರ ಮಾತು, ಅದು ಬೈಬಲ್ನ ಮಾತು, ಅದು ಪ್ರವಾದಿಯ ಮಾತು ಅಂತೇಳಿ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಗೌರವಿಸಿದ್ದಾರೆ. मगर सिर्फ कई लोगों ने ये जो भविष्यवाणी आती है, भविष्यवक्ता का द्वारा आने वाला भविष्यवाणी है, परमेश्वर की वाणी है करके थोड़े ही लोग स्वीकारा है. ಅವರೆಲ್ಲ ಸಭೆಗಳು ಅಥವಾ ಅವರ ಕರುವಿಕೆ, ಅವರ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಜೀವಿತ ಫಲಭರಿತವಾಗಿದ್ದನ್ನು ನಾನು ನೋಡೀನಿ. आमीन. जितने लोग परमेश्वर का वचन है करके, परमेश्वर की वाणी करके स्वीकार है, उन सब लोग का जीवन में, उनका परिवार में और सेवकाई में फलदायी बनना मैंने देखा हूँ. ಆದರೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ उसी समय में ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಗೌರವಿಸದೆ, ನನ್ನನ್ನು ಗೌರವಿಸದೆ, ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಸೇವೆಗಳು ನಾನು ಎಷ್ಟೋ ಸಲ ಹೋಗಿದ್ರು ಕೂಡ, ಎಷ್ಟು ಮಾತನಾಡಿದರೂ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಫಲಭರಿತ ಜೀವಿತ ನಾನು ನೋಡಲಿಲ್ಲ. सो जो लोग परमेश्वर की वचन को आदर नहीं करते, परमेश्वर के दास का आदर नहीं किया, ऐसे लोगों के पास मैं बहुत बार गया, मगर उनका जीवन में फलदायी बना मैं नहीं देखा. ಸೊ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ, क्यों बोले तो ನಾನು ದೇವರಿಗಾಗಿ ಹೋಗುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ, मैं परमेश्वर के लिए जाने वाला व्यक्ति हूँ. ದೇವರ ಮಾತೇ ಮಾತನಾಡುವವನು. मैं जाके सिर्फ परमेश्वर के वचन ही बोलता हूँ. ಮನುಷ್ಯರ ಗೌರವವನ್ನು ಅಪೇಕ್ಷಿಸುವುದಿಲ್ಲ, लोगों से आने वाला सम्मान की मैं मांग नहीं करता. ಅಥವಾ ಜನರಿಂದ ಬರುವಂತ ಆಶೀರ್ವಾದಗಳನ್ನು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ. सो लोगों के द्वारा आने वाला आशा को भी मैं नहीं चाहता हूँ. ಸೊ ದೇವರಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ನಿರೀಕ್ಷಿಸಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೇನೆ. परमेश्वर के ऊपर मैं भरोसा रख के आगे बढ़ता हूँ. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಯಾರ್ಯಾರು ಅದನ್ನು ನಂಬಿದಾರೋ ಅವರು ಫಲಭರಿತವಾಗಿದ್ದನ್ನು ನಾನು ನೋಡೀನಿ. तो जो लोग उसके ऊपर भरोसा किया है, वो सब लोग फलवंत बनना मैंने देखा हूँ. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಓಕೆ. ಹಾಗೆ ಅದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸಭಾಪಾಲಕರು ನೀವು ಕೂಡ ಒಂದು ಗುಂಪು. तो उसमें से आप और आपका सब कलिशा की पासवान भी एक है. ನೀವು ಕೂಡ ದೇವರ ಫಲ ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. आप भी परमेश्वर की ओर से फलवंत बन रहे हैं. ಆಮೆನ್, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಕಳೆದ ಸಲ ನಾನು ಬಂದಾಗ ನಿಮಗೆ ಸ್ವಂತ ಸ್ಥಳ ದೇವರು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾನ. सो कई बार लास्ट टाइम जब मैं आया था, तभी मैं कहा था कि परमेश्वर आपका खुद का जगह देगा. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಂಬ್ತೀರಾ ನೀವು? विश्वास करते हैं आप? ವಿಶ್ವಾಸ ಕರ್ತೆ ಕನ್ನಡದವ್ರು ನಂಬ್ತೀರಾ? ನಿಮಗೆ ದೇವರು ಸ್ವಂತ ಸ್ಥಳ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आमीन. परमेश्वर हमारे लिए खुद का जगह देने के लिए जा रहा है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಸೊ ಆವಾಗ ನೀವು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಷ್ಟಪಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. उस समय में ऐसा तकलीफ पड़ने का जरूरत नहीं है. ಸೊ ಎಲ್ಲ ದೇವರು ಸ್ಥಳ ಒದಗಿಸಿದ್ರೆ ಕಟ್ಟಡ ಕೂಡ ಆತನು ಒದಗಿಸ್ತಾನೆ. अगर परमेश्वर जगह देता है तो बिल्डिंग भी खुद देगा. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಭಾಳ ಸಲ ಜನರು ಹಿಂಗೆ ಹೇಳೋದು ನಾನು ನೋಡಿನಿ, ಸಭಾಪಾಲಕರು. बहुत सारे बार पासवान लोग ऐसे बोलना मैं सुना हूँ. ಓ ಸ್ಥಳ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ರೀ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳ ಭಾಳ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಮಾತನಾಡೋದು ಸೇವಕರು ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ. सो बहुत बार मैं ऐसे सुना हूँ कि पासवान लोग ऐसे बोलते हैं कि इधर जगह लेना बड़ा मुश्किल है, इधर का जगह बड़ा महंगा हो गया है. ಬಂಗಾರ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ, ಖರೀದಿ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟಾರೇನ? सोना भी महंगा हो गया, उसको खरीदना बंद किया क्या? ಬಂದ್ ಮಾಡ್ಯಾರೇನ? बोलो ना, बंद किया क्या? ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿದ್ ನೋಡಿ ಅಷ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದಾರೆ. जितना ज्यादा उसका रेट बढ़ रहा है, उतना ज्यादा लोग खरीद रहे. ಮತ್ತೆ ಇದನ್ನು ಕೂಡ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು. तो जगह भी हम खरीद सकते हैं ना? ಹೌದನಿಲ್ಲ? हाँ या ना? ನೋಡಿ, ಈ ಸೈಕಾಲಜಿ ಹೋಗ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಮೈಂಡ್. हमारे अंदर जो मानसिक परिस्थिति वो चले जाना चाहिए. ಎಷ್ಟೇ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಆಗಿರಲಿ, कितना भी महंगा होने दो, ದೇವರು ನಮ್ಮ ಸಂಗಡದಾನ. परमेश्वर हमारे साथ. ನಾವು ದೇವರ ಮಕ್ಕಳ, हम परमेश्वर के बच्चे, ದೇವರನ್ನು ನಂಬ್ತೇವೆ. हम परमेश्वर के ऊपर ದೇವರು ನಮಗೂ ಕೊಡ್ತಾನೆ. परमेश्वर हमें दे ही देता है. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸತ್ಯವನ್ನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, ನಿಮಗೆ ದೇವರು ಸ್ವಂತ ಸ್ಥಳ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. परमेश्वर ने कह रहा है कि परमेश्वर आपको आपका खुद का जगह देगा. ಸೊ 15 ಗುಂಟೆಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ತಗೋಬೇಡ್ರಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ತಗೊಳ್ರಿ. कम 15 गुंठा से कम नहीं लेना, उसके ऊपर लेना है. आमीन, हालेलुया. ಯಾಕೆ ಹಂಗೆ ಹೇಳ್ರಿ? क्यों ऐसा बोलो? 15 ಗುಂಟೆ ಇದ್ರೇ ಅದು ನಾವು ಎಣ್ಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ, ಟ್ರಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ,
ಅಥವಾ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಸ್ಥಿರಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. पहले लोग 15 घंटा है तो ही हमें कानून रीति से हम इसको ये नहीं कर सकते हैं, उसको ट्रस्ट रजिस्ट्रेशन में हम डाल सकते हैं, सब कुछ आसान हो जाएगा. ಅಲ್ಲಿಂದ ಇನ್ನು ನೀವು ಹೆಚ್ಚು ಎಷ್ಟು ಬೇಕಂತ ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ. तो उसके बाद जितना खरीदना है खरीद लो, तुम्हारी इच्छा. 20 ಗುಂಟ ಬೇಕೋ, 20 गुंटा खरीद लो, 30 ಬೇಕೋ, 30 गुंटा खरीद 1 लो, ಎಕರೆ ಬೇಕೋ, 1 एकड़ चाहिए क्या? ಯಾವುದು ನಿಮ್ಮ ಲೆಕ್ಕ ಇಲ್ಲ. ಯಾವುದಾದ್ರೂ ನೀವು 2 ಎಕರೆನ 4 ಎಕರೆ ಬೇಕು, 10 ಎಕರೆ ಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ. हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, थैंक यू लॉर्ड, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಸೊ ಆರಂಭ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡುವಾಗ, ಸೇವೆ ಆರಂಭ ದಿನಗಳಲ್ಲಿ सेवकाई का शुरुआत का दिनों में ಸೊ ಸ್ವಂತ ಸ್ಥಳ ಬೇಕನ್ನಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ದರ್ಶನ ಮತ್ತು ಗುರಿ. सो खुद का जगह चाहिए, इसके लिए एक दर्शन और एक इच्छा हमारे अंदर. ಸೊ ಎಷ್ಟು ಗುರಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಅವಾಗ 1 ಎಕರೆ ಸ್ಥಳ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಗುರಿ ದರ್ಶನ. सो पासवान जी का दिल में खलीशा के लिए जगह जब चाहिए करके मैं बोलता हूँ, तो कहते हैं कि कम से कम 1 एकड़ होना चाहिए. ಸೊ ಹಾಗೆ ನಾವು ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಿದ್ವಿ. ಮೊದಲ ಆರಂಭ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹಂಗ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಿದ್ವಿ. तो शुरुआत का दिनों में ऐसे प्रार्थना करते थे. ಸೊ ಈಗ अभी ದೇವರು ಮಾಡುವಂತ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ, परमेश्वर करने वाले महान कामों को देखकर, ಆವಾಗ 1 ಎಕರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದು, ಅಯ್ಯೋ ಯಾವಾಗ ನಡೀತದೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು. तो कलीसिया सेवकाई का शुरुआत में 1 एकड़ बोले तो कभी होगा ऐसा लग रहा था. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಈಗ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ अभी प्रार्थना कर रहे हैं ಎಕ್ಸ್ಟಾಸಿಸ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ एक्सटासिस सेवकाई के लिए 36 ಎಕರೆಗಳ ಸ್ಥಳ. 36 एकड़ जगह चाहिए करके प्रार्थना कर रहे हैं. 36 ಯಾಕೆ? 36 एकड़. 36 ಯಾಕೆ? 36 क्यों? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ कभी आप सोचे 36 ಎಕರೆ ಯಾಕೆ? 36 एकड़ क्यों? 40 ಯಾಕೆ ಬೇಡ? 40 क्यों नहीं चाहिए? 35 ಯಾಕೆ ಬೇಡ? 35 क्यों नहीं चाहिए? 36 ಯಾಕೆ ಬೇಕ? 36 ही क्यों चाहिए? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು प्रेरितों के काम 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13वां अध्याय 36ನೇ ವಚನ. 36वां वचन. ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯಗಳು प्रेरितों के काम 13ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13वां अध्याय 36ನೇ ವಚನ. 36 वचन. ಓದ್ರಿ. क्योंकि ಹಾ दाऊद तो परमेश्वर की इच्छा के अनुसार ಹಾ अपने समय में सेवा करके ದಾವೀದನು ದೇವರ ಇಚ್ಛಾನುಸಾರವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿ ತನ್ನ ಸಮಯದಲ್ಲಿ ತೀರ್ಕೊಂಡಂತೆ. और अपने बाप दादा ಸಾಕು. ಓಕೆ, ದೇವರ ಇಚ್ಛಾನುಸಾರವಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ, परमेश्वर की इच्छा के अनुसार अगर सेवा करते हैं, ಈ 36 ಐತಿ ನೋಡ್ರಿ, 36 ಎಕರೆ ಬೇಕು ನಮಗೆ. ये 36 है ना, 36 एकड़ चाहिए हमें. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಇದು ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ. ಈಗ ये अभी प्रार्थना कर रहे पासवान. ಎದರಿಗೋಸ್ಕರ ಗೊತ್ತಾ? किसके लिए पता है? ಈ 36 ಗುಂಟೆ ಯಾಕೆ ಬೇಕಂದ್ರೆ, 36 ಎಕರೆ ಯಾಕೆ ಬೇಕಂದ್ರೆ, 36 एकड़ क्यों चाहिए बोले तो, ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಫಿಟಿಕ್ ಸ್ಕೂಲ್, ಮ್ಯೂಸಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಒಂದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ. सो ये एक ही कंपाउंड के अंदर म्यूजिक स्कूल हो गया, प्रॉपर्टी स्कूल हो गया, जो है सब एक्टिविटीज ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಕಾಂಪೌಂಡ್ದಲ್ಲಿ. ये सब मिलजुल के एक ही कंपाउंड में होना चाहिए. ಸೊ ಅದಾಗ್ತದಾ? ऐसा हो सकता है क्या? ಆಗ್ತದೆ. होता है. ಯಾಕೆ ಆಗ್ತದಂದ್ರೆ, क्यों होता बोले तो, ಮೊದಲನೇ ಸಮುವೇಲ पहला सामुएल 19ನೇ ಅಧ್ಯಾಯ 19 अध्याय 18, 19 ಹೇಳ್ತದೆ. 18, 19 कहता है, ದಾವೀದನು ಸೌಲನ ಒಂದು ಏನು ಪೀಡೆಯನ್ನು ತಟ್ಕೊಳ್ಳದೆ ಊರು ಬಿಟ್ಟು ಹೋದಂತ. सो दाऊद साउल के उनका पीड़ा से बचने के लिए गांव छोड़कर चला गया. ಸೊ ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾನಂತ? जाके किधर गया? ಸ್ಯಾಮ್ಯಲ್ನ ಮಠಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾನಂತ. सामुएल का मठ में गया. ಮಠ ಅಂತೇಳಿ ಐತೆ ಹಿಂದಿ ಮೇ ಕೈಸೆ 18 19 18ರಿಂದ. दाऊद भागकर बच निकला और रामा में शमूएल के पास पहुंचकर जो कुछ शाऊल ने उससे किया था सब उसे कह सुनाया. ಇದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದೈತೆ. ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್ ಯಾರ ಕಡೆ ಐತಿ? ಕನ್ನಡ ಓದಮ್ಮ, ಏನೈತಿ ನೋಡ್ರು. ಕೊಂಡು ರಾಮದಲ್ಲಿದ್ದ ಸಾಮುವೇಲನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಸೌಲನನ್ನು ತನಗೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿಸಿದನು. ಅವರಿಬ್ಬರು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿನ ಮಠದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿದ್ದ ಮಠದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಿದರು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನನಗೆ ಈಗ ಒಂದು ಮಠ ಕಟ್ಟುವಂತ ಒಂದು ದರ್ಶನ.
ನನಗೆ ಈಗ ಒಂದು ಚರ್ಚ್ ಕಟ್ಟೋ ದರ್ಶನ ಅಲ್ಲ, ಈಗ ಮಠ ಕಟ್ಟೋದು. सो पासवान जी को चर्च बनाना ये भी मठ बांधने के एक दर्शन है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಈಗ ನಮ್ಗೆ ದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ऐसा बड़ा दर्शन परमेश्वर दे रहे। ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, आप याद रखो, ನಿಮಗೆ ಈ ಗೋವಾದಲ್ಲಿ ಪೋಂಡದಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ವಂತ ಸ್ಥಳ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. याद रखो, गोवा पोंडा में परमेश्वर ने आपको खुद का जगह देने के लिए जा रहा है। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಅಲ್ಲಿ ದೇವರು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इतना बड़ा महान काम आपका बीच में परमेश्वर करने के लिए जा रहा है। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया। ಸೊ ಆತನ ಅಷ್ಟು ನಂಬಿಗಸ್ತನಾದ ದೇವರು. वो उतना विश्वास योग्य परमेश्वर है। ನಿನ್ನೆ ನಾವು ಅರಿಕೆ ಮಾಡಿರುವಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮತ್ತೆ ಅರಿಕೆ ಮಾಡೋಣ. सो कल जो हमने कबूली किया उस प्रार्थना को वापस हम कबूली करें। ಕೊಡ್ರಿ, ಮಾತನಾಡಬೇಡ್ರಿ, ಈಗ ಕೇಳ್ರಿ ಯೇಸಪ್ಪ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಆ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ರಿ. प्रभु यीशु मसीह हमसे क्या कह रहे, इस बातों को हम सुने। ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದೆ. परमेश्वर की उपस्थिति हमारा बीच में। ದೇವರು ತಾನೇ ಯೇಸಪ್ಪ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆತನ ಚಲಿಸಿದ್ದಾನೆ. आमेन। परमेश्वर खुद हमारा बीच में चला है। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया। ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯೇಸಪ್ಪನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕೂಡೋದು ಉತ್ತಮ. प्रभु यीशु मसीह का चरणों में बैठना सच में बड़ी सौभाग्य की बात है। हालेलूया, हालेलुया। साउंड आकाश, कौन सा साउंड डिस्टर्ब कर, फैन ऑफ करो, फैन हाँ हाँ वो माइक, हाँ दैट्स राइट, ಓಕೆ. ಸೊ ಆವಾಗ ಯಾವಾಗ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೋ ನನ್ನ ರೆಗ್ಯುಲರ್ ಅನುಭವ ಏನಂದರೆ ನಾ ಕೆಳಗೆ ಕೂಡ್ತೇನೆ. सो प्रभु का उपस्थिति जितना बढ़ता है तो मेरी अनुभव है कि मेरा पद्धति ऐसा है कि मैं नीचे बैठ जाता हूँ. ಅಂದರೆ ಆತನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕೂಡೋದು ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ. प्यारे लोगों, प्रभु का उपस्थिति में, प्रभु का चरण में बैठना हमारे लिए आशीष की बात है. ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರ ಅನುಭವ ಆದಾಗ ಜನರು ಬೋರ್ಲ ಬಿದ್ದರು, ಒಂದೊಂದು ಸಲ ಸತ್ತಂತೆ ಬಿದ್ದುಬಿಟ್ರು, ಮೊಣಕಾಲು ಹೊರದ್ರು, ದೇವರ ಸನ್ನದಲ್ಲಿ ಕುಂತಿದ್ದಾರೆ. सो प्रभु का उपस्थिति में जब बैठते हैं तो बाइबल की अनुभव है कि लोग प्रभु का चरणों में घुटने टेके, साष्टांग नमस्कार किए, मरे जैसे गिर गए, ऐसे वचन. ದೇವರ ಅನುಭವ ಆದಾಗ ಅವರು ದೇವರ ಮುಂದೆ ತಗ್ಗಿಸ್ಕೊಂಡ್ರು. जब परमेश्वर की अनुभव मिला तो परमेश्वर के सामने वो अपने आप को नम्र किया. ಸೊ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಪ್ರಯತ್ನಿಸಬೇಕು, ಸಾಧ್ಯಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಆತನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. प्यारे लोगों, प्रभु का उपस्थिति का प्रकटीकरण जब हमें होता है तो हम कोशिश करना है, जितना ज़्यादा तो कोशिश करें उसका चरणों में बैठ जाना है. ಕುರ್ಚಿಗಳಲ್ಲಿ ಕೂಡುವಂಥ ತಪ್ಪಲ್ಲ, ಕೂಡ್ಬೋದು, ಅದೇನು ತಪ್ಪಲ್ಲ, कुर्सी के ऊपर बैठना गलत नहीं है, ಅದು ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದೇ, वो भी अच्छा ही है. ಆದರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಭಕ್ತಿ ಏನಂದರೆ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾಗ ನಾವು ಮೊಣಕಾಲು ಉರಿತೇವೆ. सो भारत देश में हमारा संस्कार ऐसा है कि जब परमेश्वर हम कहते हैं तो हम घुटने पे आते हैं. ಇದು ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಈ ನಂಬಿಕೆ. ऐसा संस्कार, ऐसा विश्वास अलग देश, दूसरा देश में नहीं है. ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆಯನ್ನು ಬಹಳ ಕ್ಯಾಜುವಲ್ ತಗೊಳ್ತಾರೆ. बाहर देश में, अलग अलग देश में हम देखते हैं कि परमेश्वर की उपस्थिति को बहुत हल्का लेते हैं. ಅವರ ವಿಚಾರವೇ ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂಥದ್ದು ಬೇರೆ. सो उनको जो विचार है परमेश्वर के बारे में वो अलग है. ಆದರೆ ನಾವು ಭಾರತೀಯರು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನ ಅಂದಾಗ ಸಾಧ್ಯಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಮೊಣಕಾಲು ಉರಿತೇವೆ, ಕೆಳಗೆ ಕೂಡ್ತೇವೆ, ಬೋರ್ಲು ಬೀಳ್ತೇವೆ. ಈ ಅಭ್ಯಾಸ ಬೈಬಲಿಂದ ಬಂದದ್ದು. प्यारे लोगों, भारतीय होने के नाते हमारा विचारधारा परमेश्वर की ओर, उसके उपस्थिति की ओर अलग है. परमेश्वर और परमेश्वर की उपस्थिति जब हम कहते हैं तो हम घुटने पे आते हैं, साष्टांग नमस्कार करते हैं, उसका चरणों में बैठ जाते हैं. ಸೊ ದಟ್ ಈಸ್, ಅದು ಬೈಬಲ್ನ ತತ್ವ ಅದ. प्यारे लोग, ये बाइबल के तत्व सिद्धांत है. ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಾಗೆ, बाइबल में भी ऐसे ही है. ದೇವರನ್ನು ಭೇಟಿಯಾದಾಗ परमेश्वर के साथ जब मुलाकात होता है, ಜನರು ಬೋರ್ಲ ಬಿದ್ರ, लोग साष्टांग नमस्कार किए, ಜನರು ಮೊಣಕಾಲು ಹೊರದ್ರು, लोग घुटने टेके, ಜನರು ತಾಸುಗಟ್ಟಲೆ ಜನರ ಮುಂದೆ ಕುಳಿತು ಆತನನ್ನು ಏನು ಸ್ತುತಿಸಿದ್ರು ಅಥವಾ ಆರಾಧಿಸಿದ್ರು. घंटों घंटों प्रभु को उपस्थिति में बैठ के प्रभु की स्तुति किया, आराधना किया. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇದು ನಮ್ಮ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಸಾಧ್ಯತೆ ದೇವರ ಕಡೆಗೆ.
प्यारे लोगों, हमसे जो होता है वो छोटा एक प्रयत्न है परमेश्वर के लिए। ದೇವರು ಮಾಡಿದ್ದಂತ ನಾವು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋಲ್ಲ. परमेश्वर ने जो किया वो हम नहीं कर सकते हैं। ಆತನ ದೇವರಾಗಿದ್ದನು वो परमेश्वर था, ಮನುಷ್ಯನಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಂದ. इंसान होकर हमारे पास आया। ಅಷ್ಟು ಕಡಿಮೆ ನಾವು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. उतना छोटा हम नहीं हो सकते हैं। ದೇವರು ನಮಗೆ ಮಾಡಬೇಕಾದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾನ. परमेश्वर हमारे लिए जो करना था सब कुछ किया। ಆದರೆ ನಾವು ಮಾಡುವಂತ ಚಿಕ್ಕ ಭಕ್ತಿ ಏನಂದ್ರೆ ಆತನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಕೂಡುವಂಥದ್ದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಳ್ಳೇದ್ರಿ. हम करने वाला एक छोटी सी प्रयास ये है कि उसका चरणों में बैठ जाना। ಈಗ ಕೂಡ आज भी ನಮ್ಮ ಸೌತ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಕೇರಳ, ತಮಿಳುನಾಡು, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ್ ಜನರ ಕೆಳಗೆ ಕೂಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ. आज भी अगर दक्षिण भारत में देखते हैं, केरला हो, आंध्रा हो, तमिलनाडु हो, उधर के लोग प्रभु का उपस्थिति का जब बात होती है तो नीचे बैठ के प्रभु की आराधना करना चाहते हैं। ಕೆಳಗನೆ ಕೂಡ್ತಾರ ಅವ್ರ. और नीचे ही बैठते हैं। ಅಂದ್ರೆ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಭಕ್ತಿ. सो परमेश्वर बोले तो इतना डर भाई उनके अंदर। ಈಗ ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಭಕ್ತಿ ಅನ್ನೋದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು, ಬರೇ ನಟನವಾಗ್ಬಿಡ್ತು. ಈಗ प्यारे लोगों, आजकल वो प्रभु का डर भय चला गया, भय भक्ति चला गया, सब कुछ नखरा बन गया। ಸೊ ನಿಜವಾಗ್ಲೂ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ಬಂದಾಗ सच में परमेश्वर की उपस्थिति का जब प्रकटीकरण होता ಎಷ್ಟೇ है, ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯನಾಗಲಿ, वो कितना भी बड़ा व्यक्ति हो, ಎಷ್ಟೇ वो ಶಕ್ತಿವಂತನಾಗಲಿ, कितना भी सामर्थ्यशाली हो, ಎಷ್ಟೇ ಜ್ಞಾನಿ ಆಗಲಿ, वो कितना भी बुद्धिमान हो, ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತಾರ. वो नीचे गिरना ही है। ಹಾಲೆಲೂಯ. ಓಕೆ, ಇವತ್ತಿನ ದೇವರ ಪ್ರಸನ್ನತೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ದೇವರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಾರ್ಯಗಳು, ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ. आमेन। आज हमारा बीच में जो प्रभु का उपस्थिति प्रकट हुआ, ये बात इससे हमें पता चलता है कि परमेश्वर हमारा बीच में बड़े महान काम करने के लिए जा रहा है। ನಂಬ್ತೀರಾ ನೀವು? थैंक यू लॉर्ड, हालेलुया। ನಿನ್ನೆ ದಿನ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಬರುವಾಗ कल के दिन जब पासवान जी टीम इधर आ रहे थे, ಸೊ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ವಿ. सब लोग प्रार्थना कर रहे थे। ನಿನ್ನೆ ಹೆಚ್ಚು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಮೊನ್ನೆ ನಾವು ರೀಚ್ ಆಗೋದು ಲೇಟ್ ಆಯಿತು. सो परसों रात को इन्होंने लेट होके पहुंच गए, इस कारण से ನಿನ್ನೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಿದ್ವಿ. कल थोड़ा ही प्रार्थना कर पाए, ज्यादा प्रार्थना नहीं कर पाए। ಇವತ್ತು ನಾವು ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು, ನಮ್ಮ ಟೀಮ್ಗೆ, ನಮಗೆ. आज पासवान जी को, पूरा टीम को मिलकर ज्यादा प्रार्थना करने के लिए समय मिला। ಸೊ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದೇಳಿ 5:30 ಗಂಟೆಗೆ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. सुबह उठकर 5:30 बजे प्रार्थना करना शुरू किए। ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಕಡೆಗೆ, सब लोग एक एक जगह पे। ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಹೋಗಿ ಮೊಣಕಾಲವ್ರದ್ದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. सो सब लोग अलग अलग जगह पे जाके घुटने टेक के प्रार्थना किए। ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ನಿನ್ನೆ ದಿನ कल के दिन ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬಂದ ಮೋಸಸ್ಗೆ ದೇವರು ಒಂದು ದರ್ಶನ ತೋರಿಸ್ಯಾನ. सो पासवान जी के साथ टीम में आए हुए मोजेस भाई को एक दर्शन दिखाया। ಅದು ಕೇಳೋಣ ಏನಂತ ಹೇಳಿ. ಕೇಳೋಣ? वो क्या दर्शन है देखेंगे हम। ಸುನಿಂಗೆ? ಓಕೆ, ಯು ಕ್ಯಾನ್ ಸೇ ಇನ್ ಮರಾಠಿ ಆಲ್ಸೋ, ದೇ ವಿಲ್ ಪುಟ್ ಇನ್ ಕನ್ನಡ. ಓಕೆ, ಲಿಸನ್. ಮೋಸಸ್ ದೇವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಾಳ ಒಂದು ಇಕ್ಕಟ್ಟಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ದೇವರು ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ. सो मोजेस जब बड़ा मुसीबत कठिनाई में था, तभी परमेश्वर उनको चुन लिया। ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅಭಿಷೇಕ ದೇವರು ಈತನಲ್ಲಿ ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡ್ಯಾನ. सो परमेश्वर ने इनके ऊपर प्रार्थना के अभिषेक की इम्पार्टेशन इनके ऊपर किया ಸೊ गया। ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ತಾಸ್ಗಟ್ಟಲೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. कितना सालों से पासवान जी के साथ मिलके घंटों घंटों प्रार्थना करता है। ಪ್ರಾರ್ಥನಾ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಇಳಿಯಲ್ಪಟ್ಟಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, प्रार्थना के आत्मा के द्वारा कब्जा किया हुआ एक व्यक्ति। ಪ್ರಾರ್ಥಿಸೋರು ಸಭೆಗೆ ಬೇಕು, ಸಭಾಪಾಲಕರಿಗೆ ಬೇಕು. सो प्रार्थना करने वाले कलीसिया के लिए चाहिए और पासवान के लिए भी चाहिए। ಸೊ ದೇವರು ಕೆಲವೊಬ್ಬರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವವರನ್ನು ನನಗಾಗಿ ಕೊಟ್ಟಾರ. आमीन। परमेश्वर ने कई लोगों को, प्रार्थना करने वाले लोगों को पासवान जी के लिए परमेश्वर ने दिया। ಮೋಸಸ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. मोजेस प्रार्थना करते हैं। ಬಾಂಬೆದಲ್ಲಿ ಬ್ರದರ್ ದಿನೇಶ್ ಅಂತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. बॉम्बे में ब्रदर दिनेश करके वो प्रार्थना करते हैं। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಪಾಸ್ಟರ್ ರಾಜು, ಪಾಸ್ಟರ್ ಚೇತನ್, ಸಿಸ್ಟರ್ ಹೇಮಾ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಪೋರ್ಟ್ ನನಗೆ. सो कर्नाटक में पास्टर राजू, पास्टर ಸಿಸ್ಟರ್ ಹೇಮಾ, सिस्टर हेमा, ಸೊ ಪಾಸ್ಟರ್ ಚೇತನ್, पास्टर चेतन, ಭಾಳ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ऐसे बहुत सारे लोग हैं। ಸೊ ನನ್ನ ಕುಟುಂಬ ನನಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. परिवार इनके लिए प्रार्थना करते हैं। ಸೊ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಟೀಮ್ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಸೇವೆಗೆ ಬೇಕ್ರಿ. प्यारे लोगों, प्रार्थना का एक टीम हमारा कलीसिया से ಇವರೆಲ್ಲರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಿಂದ ನಾನು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. सो इन सब के प्रार्थना के द्वारा पासवान जी सफल हो रहे हैं। ಇವರೆಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಒಂದು ದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಲ್ಲುವಂತೆ ಆಯಿತು.
प्यारे लोगों, आप इन सब की प्रार्थना के द्वारा हमारे दर्शन में खड़े होने के लिए हमारी सहायता मिला। ಸೊ ನೀವು ಕೂಡ ಹಂಗ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋರಾಗಿ ಎದ್ದೇಳ್ಬೇಕ. प्यारे लोग, आप सब भी ऐसे प्रार्थना करने वाले होकर खड़े होना है। ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಸೊ ನಿನ್ನೆ ದೇವರ ಆತನಿಗೆ ಪ್ರಕಟಿಸಿದ್ದು ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಐತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಕೇಳ್ರಿ. सो कल परमेश्वर ने इनको जहाँ दर्शन दिखाया, वो बातें आपके साथ कहेगा, वो आपके लिए है। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी रात्रीची प्रार्थना करत होतो. रात में जब प्रार्थना कर रहे थे, जिथं जिथं आता गोव्यामध्ये मीटिंग आहे, आपल्या नेसरीमध्ये मीटिंग आहे, त्याच्यासाठी पास्टरांनी सांगितले मला प्रार्थना करण्यासाठी. सो किधर किधर मीटिंग है ना, इधर अभी गोवा में मीटिंग है और आगे और किधर है, ऐसा अलग अलग जगह पे मीटिंग है, उसके लिए प्रार्थना करने के लिए उनको कहा था। मी रात्रीची डोंगरात जाऊन प्रार्थना करत होतो. सो रात को उन्होंने प्रार्थना कर रहे थे. तर मी फोंड्यामध्ये जी मीटिंग होती त्याच्यासाठी प्रार्थना करायला चालू केली, तेवढ्यात मला असं एक मम्मीसारखं असं काहीतरी दिसलं, मेलेल्या व्यक्तीसारखं असं काहीतरी. सो रात को जब पोंडा के लिए प्रार्थना करना शुरू किया, तभी इनको क्या दिखा? मम्मी मेलेली व्यक्ती असं अच्छा, डेड बॉडीज. सो मम्मीज करके बोलते हैं ना, ऐसा वो मरा हुआ शरीर का जो गुफा होती है उसके बारे में वो ऐसा दिखा. ऐसा एक क्या बोलते हैं, मूर्त दिखाई दिया. नंतर थोड्या नंतर मी तसंच प्रार्थना केली ऐसे ही प्रार्थना करते रहे आणि बघता क्षणी ते असं गोल्डन कलरचं होऊन असं सोनेरी कलरचं उडून गेलं. तो उसके बाद उनको गोल्डन कलर, तो गोल्डन करने का कुछ तो ऐसा उड़ के चला गया. तर पास्टरांना मी विचारलं, पास्टर हे काय असणार, मी कालपासून विचार करत होतो आल्यापासून. तर पास्टरांनी म्हटले की इथं असलेले कर्ज ते तुटलं म्हणून सांगितलं. उसका मतलब इधर जो शाप था वो टूट गया. हा एंजल सारखं होऊन ते नंतर उडून गेलं गोल्डन कलर मध्ये होऊन. सो गोल्डन कलर का जो देवदूत ऐसा उड़ के जाना उन्होंने देखा. हालेलूया, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ಭಾಳ ಮಂದಿ ಈ ಕೂಟಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. प्यारे लोगों, इधर आने से पहले बहुत सारे लोग ये मीटिंग के लिए प्रार्थना कर रहे थे. ಸೊ ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. सो जितने लोग प्रार्थना किए उनमें से थोड़े लोग आपके सामने हैं. ಭಾಳ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕೆ ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ तो ಇದ್ದಾರೆ. ऐसे ये आज का ये 3 दिन का मीटिंग के लिए प्रार्थना करने वाले बहुत लोग हैं जो प्रार्थना कर रहे ಚಿಕ್ಕ हैं. ಸಭೆನೋ ದೊಡ್ಡ ಸಭೆ ಅಲ್ಲ, ಮುಖ್ಯ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನಂದ್ರೆ ಸೈತಾನ ರಾಜ್ಯವು ಕೆಡಲ್ಪಡಬೇಕು, ಆಮೆನ್. ಯೇಸುವಿನ ರಾಜ್ಯವು ಹೆಚ್ಚಿಸಲ್ಪಡಬೇಕು. सो कलीसिया छोटा है या बड़ा इसके मतलब नहीं है. हम जिधर जाते हैं उधर शैतान का राज नाश होना चाहिए और यीशु का राज बांधा जाना चाहिए. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಅದೇ ನಮ್ಮ ಗುರಿ. वही हमारा मकसद है. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಸೊ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದೇವರು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. परमेश्वर आपका बीच में बड़ा काम करने के लिए जा रहा है. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಸೊ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ನಿಮ್ಮ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ ದೇವರ ಆತ್ಮನ ಕೊಟ್ಟಂತ ಆಲೋಚನೆ ನಿಮಗೆ ಅನ್ಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. सुबह का समय आपके लिए प्रार्थना जब कर रहा था तो परमेश्वर ने जो सोच या जो बात मुझे कहा वो आपके साथ मैं बांटूंगा. So the true blessing of the life, the true blessings in our life will receive only when we sit at the feet of Jesus. प्यारे लोगों, सच्चा परमेश्वर के सारे आशीष हमें तब मिलता है जब हम प्रभु का चरणों में बैठते हैं. Hallelujah. हालेलुया. ಯೇಸುವಿನ ಮುಖ್ಯವಾದ ಅಥವಾ ದೇವರ ಸಮೃದ್ಧಿಯಾದಂಥ ಆಶೀರ್ವಾದಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಯಾವಾಗ ಅಂದರೆ ನಾವು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡೋರಾಗಬೇಕು. परमेश्वर के सारे आशीष हमारा जीवन में कब आता है? जब हम परमेश्वर की उपस्थिति में बैठने वाले बनते तभी. ಕೇವಲ ಸಭೆಗೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲ, सिर्फ प्यारे लोगों कलीसिया में जाने से नहीं, ಕೇವಲ ಒಂದು ಉಜ್ಜೀವನ ಕೂಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲ, कोई एक रिवाइवल मीटिंग में जाने से नहीं, ಕೇವಲ ಒಬ್ಬ ಪ್ರವಾದಿ ಕಡೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲ, कोई एक भविष्यवक्ता के पास जाने से नहीं. ಅಲ್ಲಿ ಹೋದಾಗ್ನೂ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗ್ತಾವೆ, उधर जाने के बाद भी आपको आशीष ಸಭೆಗೆ मिलता है. ಹೋದ್ರೆ ಸಿಗ್ತಾವೆ, कलीसिया में जाने के बाद मिलता है, ಮೀಟಿಂಗ್ಗಳಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಸಿಗ್ತದೆ, मीटिंग में जाने के बाद मिलता है, ಅಭಿಷಕ್ತರ ಕಡೆಯಿಂದನೂ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಗ್ತದೆ. अभिषिक्त लोगों से भी आपको आशीर्वाद ಆದ್ರೆ मिलता है. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿತಿ ಇರ್ತದೆ. मगर वो सब आशीष के लिए एक लिमिट है.
ಅದರ ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮಿತಿ ಇದೆ. उसके लिए एक सीमा है. ಸಭೆಗೆ ಬರುವುದರಿಂದ कलीसिया में आने से ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ, आशीर्वाद मिलता है. ಒಂದು ಮಿತಿ ಇದೆ. उसके लिए एक सीमा है. ಒಂದು ಉಜ್ಜೀವನ ಕೂಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ एक रिवाइवल मीटिंग जाने से ಆಶೀರ್ವಾದವಿದೆ, आपको आशीर्वाद मिलता है. ಅದಕ್ಕೊಂದು ಮಿತಿ ಇದೆ. उसके लिए एक सीमा है. ಒಬ್ಬ ಅಭಿಷಕ್ತನಾದ ದೇವರ ಕಡೆ ಸೇವಕನ ಕಡೆ ಹೋದಾಗ एक परमेश्वर के अभिषेक दास के पास जब आप आशीर्वाद जाते ಇದೆ, हैं, आशीर्वाद मिलता ಅದರ है. ಮಿತಿ ಇದೆ. मगर उसके लिए एक सीमा है. ನೀವೇ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕುಂತ್ರೆ, मगर आप खुद परमेश्वर की उपस्थिति में बैठेंगे, ನೀವೇ ದೇವರ ಆತನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕುಂತ್ರೆ, अगर आप परमेश्वर की आप खुद आप परमेश्वर का चरण में बैठेंगे, ಆತನ ಆಶೀರ್ವಾದಗಳಿಗೆ ಮಿತಿ ಇಲ್ಲ. उसका आशीर्वाद के लिए कोई सीमा नहीं है. ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಿಮಗೆ? समझ रहे हैं आप? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಸಭೆಗೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ, कलीसिया में आने से आशीर्वाद, ಅಭಿಷಕ್ತರ ಕಡೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ, अभिषेक के पास जाने से आशीर्वाद, ಕೂಟಗಳಿಗೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ, और रिवाइवल मीटिंग में जाने से आशीर्वाद, ಇವೆಲ್ಲ ಇದಾವೆ. ये सब है. ಆದ್ರೆ ಯೇಸಪ್ಪನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕುಂತ್ರೆ, मगर यीशु मसीह का चरणों में बैठेंगे तो ಅದಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ಮಿತಿ ಇಲ್ಲ. ऐसा आशीर्वादों के लिए कोई सीमा नहीं है. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಮಂದಿಗೆ इसलिए बहुत लोगों को ಈ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ये सच्चाई पता नहीं है. ಯೇಸಪ್ಪನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕೂಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. प्रभु यीशु मसीह का चरणों में बैठने के लिए होता नहीं. ಆದ್ರೆ ಸಭೆಗೆ ಹೋಗಿ ಸುಮ್ಕ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿ ಅಥವಾ 1 ತಾಸು ಅಟೆಂಡ್ ಆಗಿ 2 ತಾಸು ಅಟೆಂಡ್ ಆಗಿ ವಾಪಸ್ ಹೋಗೋದು ಇಷ್ಟ. कलीसिया में जाके 10 मिनट बैठा, 1 घंटा बैठा, 2 घंटा बैठ के चले जाना इनको अच्छा लगता है. ಅಭಿಷಕ್ತರ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಲೆ ಕೊಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ರಿ, तो अभिषेक लोगों के पास जाके प्रार्थना करो बोलते हैं. ಅವರು ನೀವು ಕೈ ಇಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. आप हाथ रख के प्रार्थना किया तो अच्छा लगता है, आशीर्वाद ಅದು मिलता है. ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿದೆ ಜನರಿಗೆ. बहुत लोगों को आदत बन गया है. ಅಭ್ಯಾಸ ಆಗಿ ಪಾಸ್ಟರ್ಗಳು ಕೂಡ ಬಹಳ ಒಂದು ಹುಷಾರಾದ್ರು. तो ऐसा आदत होने के नाते पासवान लोग भी बहुत होशियार हो गए. ಯಾಕೆ ಅವ್ರು ಹುಷಾರಾದ್ರು? क्यों होशियार हो गया? ಈ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಜನರು ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಅವ್ರು ಹುಷಾರಾಗ್ಯಾರ. तो प्रार्थना के लिए लोग जाते इसलिए होशियार हो गए. ಮೊದಲು ನಮ್ಮ ಸಮಯದಲ್ಲಿ पासवान जी का समय में ಆವಾಗ ಸೇವಕರು उन दिनों का सेवक लोग ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರ. वो सबके लिए प्रार्थना करते थे. ಯಾರು ಬರಲಿ ಎಲ್ಲರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ जो ಮಾಡ್ತಾರೆ. लोग आते सबके लिए प्रार्थना करते थे. ಈಗ ಸೇವಕರು मगर आज का सेवक लोग ವಿಶೇಷ ಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಅದಕ್ಕೆ वो एक विशेष पॉइंट बनाया, ಲೇಯಿಂಗ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ, ಪ್ರೇಯರ್. हाथ रख के प्रार्थना करने वाला प्रार्थना का समय. ಲೇಯಿಂಗ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಅಂಡ್ ಪ್ರೇಯಿಂಗ್ 25,000 rupees. तो हाथ रख के प्रार्थना के लिए 25,000 रुपया. पर्सनली टेकिंग फोटोग्राफ 15,000 rupees. सब मिल के फोटो निकालने के लिए 15,000 रुपया. ಅವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗೈತಿ उनको भी पता चला है ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ये लोग अपना घर में प्रार्थना नहीं करते ಯೇಸಪ್ಪನ हैं, ಕಡೆ ಕೂಡುದಿಲ್ಲ, यीशु का चरणों में बैठते नहीं ಇವ್ರು है. ನನ್ನ ಹತ್ರ ಬರ್ತಾರ, वो मेरे पास आते हैं, ನಾನು ಲಾಭ ತಗೋಬೇಕಂತ ಸೇವಕರೆಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. मैं भी उनसे लाभ लेना चाहिए करके वो लोग नया शुरुआत किए हैं. ನೀವೇ ಯೇಸಪ್ಪ ಕಡೆ ಕುಂತಿರ ಅಂತ ಹೇಳಿ अगर आप खुद प्रभु का चरणों में बैठे ಅವ್ರು समझो, ಏನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದಾರೆ ನೋಡ, वो लोग जो प्रार्थना करते हैं ना, ಅವ್ರು ಏನ್ ಅಂತ ಇದಾರೆ ನೋಡ, वो लोग जो विश्वास कर रहे हैं ಅವ್ರು ना, ಏನ್ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಬೇಕು ನೋಡ, वो जो आशीर्वाद आपको देना है ना, ಅದು ನೀವು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ನಿಮಗೆ आप ಸಿಗ್ತದೆ. जिधर प्रार्थना करते हैं उधर ही मिल जाता है. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಸಿಗ್ತದೆ, आपका घर में ನಿಮ್ಮ मिलेगा, ಸಭೆದಲ್ಲೇ ಸಿಗ್ತದೆ. आपका कलीसिया में मिलेगा. ಮತ್ತು ಯೇಸುವಿನ ಆಶೀರ್ವಾದಗಳಲ್ಲಿ ಮಿತಿ ಇಲ್ಲ. और यीशु ने आपको जो आशीष देता है उसमें कोई सीमा नहीं है. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ದೇವರ ಆತ್ಮನ ತಿಳಿಸಿರುವಂತ ಸತ್ಯವೇನೆಂದ್ರೆ, प्यारे लोगों, आज हमारे लिए परमेश्वर ने बताने वाला सच्चाई ये है. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಯೇಸಪ್ಪನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡಬೇಕು, ಯೇಸು- ಆತನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು. ಆತನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡುವುದರಿಂದ ಬರುವಂತ ಆಶೀರ್ವಾದಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ನಮ್ಗೆ. सो प्रभु यीशु मसीह का चरणों में बैठने के द्वारा हमें जो आशीष मिलता है, इस बातों के बारे में आपके साथ बांटूंगा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಆಶೆ ಪಡ್ತೀರಿ ಯೇಸಪ್ಪನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕೂಡಬೇಕ? कितने लोग सच में आशा रखते हैं कि यीशु मसीह का चरणों में बैठना चाहते हैं? ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, मैं बोलता हूँ, ಇದನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿರಂತ ಹೇಳಿರಿ. अगर आप इस आदत बना लेंगे, ಯೇಸಪ್ಪನ ಜೊತೆ ಕೂಡೋದು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿರಂತ यीशु ಹೇಳಿರಿ, के साथ बैठना आदत आप बना लेंगे, ಆತನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತ ಆಶೀರ್ವಾದಗಳಿಗೆ ಯಾವ ಮಿತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. परमेश्वर ने आपका जीवन में लेके आने वाले आशीषों के लिए कोई सीमा नहीं रहेगा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣುಗಳು ನೋಡದಂತದ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಾನೆ. आपका आंख को नहीं देखने वाला कामों को आपका जीवन में करेगा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಿಮ್ಮ ಕಿವಿಗಳು ಕೇಳದಂತ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. आपका कान कभी नहीं सुना ऐसे काम करेगा आपका जीवन में. ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಊಹಿಸದಂತ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಾನೆ. आपका मन कभी वो ग्रहण नहीं किया ऐसा काम करेगा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಮಾರ್ಕ್ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ मार्क का सुसमाचार, ಅದರಲ್ಲಿದ್ದಂತ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ, उसमें से 3रा अध्याय, ಅದರಲ್ಲಿದ್ದಂತ 14
14-15 ವಚನ ಓದೋಣ. 14 और 15 वचन पढ़े। मार्क का सुसमाचार 3 अध्याय 14 और 15 वचन। ಮಾರ್ಕ್ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ, मार्क का सुसमाचार ಸೊ ಅದರಲ್ಲಿ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ उसमें का 3 अध्याय 14-15 ವಚನ. 14 और 15 वचन। तब उसने 12 पुरुषों को ಹಾ नियुक्त किया ಹಾ कि वे उसके साथ नियुक्त किया है, हाँ नियुक्त किया है, वे उसके साथ में रहे. आमेन, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯ. ಏನಂತ ಇದಂತ, ಆತನು ಅವರನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಓದ್ಮ, ಆತನು 12 ಮಂದಿಯನ್ನು ಹಾ ಆರಿಸಿ ಹಾ ಅವರು ತನ್ನ ಸಂಗಡ ಇರಬೇಕೆಂದು. ಹಾಲೆಲೂಯ, ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತದ ಓದಿದ್ದ? कितने लोगों को समझा? ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಮತ್ತೊಂದ್ಸಲ ಓದ್ತಾರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ಸಿಸ್ಟರ್ ಮತ್ತೊಂದ್ಸಲ ಓದ್ರಿ. पहले लोग हिंदी में और एक बार पढ़ रहे, सब लोग ध्यान रख के सुनो। ಹಾ तब उसने 12 पुरुषों को ಹಾ नियुक्त किया ಹಾ कि वे उसके साथ साथ रहे ರಹೆ, ಸಾತ್ ಸಾತ್ ರಹೆ. ಹಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಓದಮ್ಮ. ಆತನು ಹಾ 12 ಮಂದಿಯನ್ನು ಹಾ ಆರಿಸಿ ಹಾ ಅವರು ತನ್ನ ಸಂಗಡ ಇರಬೇಕೆಂದಲು. ಹಾಲೆಲೂಯ. ಈ ಅಧ್ಯಾಯ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯ ಲೂಕ ಬರೋ ಸುವಾರ್ಥದಲ್ಲಿ ಐತಿ, ಮತ್ತಾಯದಲ್ಲಿ ಐತಿ, ಮಾರ್ಕದಲ್ಲಿ ಐತಿ. ये जो अध्याय है ये मत्ताई में भी है, लूक में भी है और मार्क में भी है। ಓಕೆ, ಮತ್ತಾಯದಲ್ಲಿ 10ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಐತೆ, मत्ती सुसमाचार 10वां अध्याय में है। ಲೂಕನಲ್ಲಿ 6ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಐತೆ, लूक का सुसमाचार 6वां में है। ಮಾರ್ಕದಲ್ಲಿ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಐತೆ. मार्क का सुसमाचार में 3 अध्याय में है। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ನಿಮಗೆ? समझ रहे आप लोग? ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಈಗ ನಾವು ಓದಿರುವಂತ ಈ ವಚನ, अब जो हम पढ़ रहे वचन ಇದು ಮತ್ತಾಯದಲ್ಲಿ ಇದೆ, मत्ती में है, ಲೂಕದಲ್ಲಿದೆ, लूक में है, ಮಾರ್ಕದಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿದ್ವಿ. ಮಾರ್ಕ್ में भी है, पढ़ा। ಮತ್ತಾಯದಲ್ಲಿ 10ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಇದೆ. मत्ती सुसमाचार 10 में है। ಏನೈತಿ? क्या है? 10ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 10वां अध्याय में 1ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 1ನೇ ವಚನದಲ್ಲಿ वचन 1 में ಯೇಸು ತನ್ನ 12 ಶಿಷ್ಯರನ್ನು ಕರೆದು यीशु मसीह ने उसका 12 चेलों को बुलाया, ಅವರನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿದನು. उनको अभिषेक किया। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಹಾಲೆಲೂಯ. ಹಂಗಾಯ್ತಾ? कैसे है तुम्हारा हिंदी बाइबल में? हिंदी हाँ उसने अपने 12 हाँ चेलों को हाँ पास बुलाकर हाँ उन्हें अशुद्ध आत्माओं पर अधिकार दिया ಅವ್ರನ್ನ ಅಶುದ್ಧ ಆತ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ಈಗ ಲೂಕ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 6ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13ನೇ ವಚನ, 6:13 ಹೋದ್ರಿ. ಚಾಪ್ಟರ್ 6 ಹಿಂದಿ. लूका सुसमाचार 6वां अध्याय। हाँ जब दिन हुआ हाँ तो उसने अपने चेलों को हाँ बुलाकर हाँ उनमें से हाँ 12 चुन लिए हाँ और उनको हाँ प्रेरित कहा। ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಯ್ತು. यस, ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? कितने लोग समझ रहे हैं वचन को? ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಮಾರ್ಕದಲ್ಲಿ? मार्क में क्या है? ಅವರನ್ನು ಯಾಕೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? उनको क्यों नियुक्त किया? ಜೊತೆಯಾಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ. साथ में रहने के लिए। ಈಗ ಮತ್ತಾಯದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ? मत्ती में क्या हुआ? ಅವರನ್ನು ಯಾಕೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? क्यों चुना? ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ. अधिकार देने के लिए। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? हाँ? ಈಗ ಲೂಕದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? लूक में क्यों चुना? ಅವರನ್ನು ಅಪೋಸ್ತಲರಾಗಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. उनको प्रेरितों के बनाने के ಎಷ್ಟು लिए। ಮಂದಿಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ये बात कितने लोगों को समझा? ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳ, और एक बार बोलना है, ಮತ್ತೊಂದ್ಸಲ ಹೇಳ. और एक बार बोलना है। बोलना क्या नहीं? या ना या ಇಂದ ಸಾರಿ 6ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿರುವಂತ ಮೊದಲನೇ ಮಾತು ಏನಂದ್ರೆ, पहले लोगों लूका सुसमाचार 6वां अध्याय में पहली बात जो हमने पढ़ा, ಯೇಸು ಅವರನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದು ತನ್ನ ಹತ್ರ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ. सो यीशु मसीह ने क्यों चुना? अपने पास रहने के लिए। ಅವರು ಆತನೊಂದಿಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ. यीशु मसीह ने अपने 12 चेलों को बुलाकर उसको इसलिए नियुक्त किया ताकि वो उनके साथ रहे। ಮತ್ತಾಯ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ मत्ती सुसमाचार में 12 ಮಂದಿನ ಆರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದು 12 लोगों को क्यों चुना? ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ. अधिकार देने के लिए। ಈಗ ಲೂಕ ಬರೋ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ लूका सुसमाचार में ಅವರನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದು उनको चुना इसलिए, ಎದಕ್ಕಾಗಿ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? क्या करने के लिए? ಅಪೋಸ್ತಲನಾಗಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. प्रेरित करके बनाने के लिए। ಡಿಫ್ರೆನ್ಸಸ್ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ये जो डिफरेंस पता चल रहा है आपको? हाँ? ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಹಾಲೆಲೂಯ. ಈಗ ಚೆನ್ನಾಗಿ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ. सो अभी आपको अच्छी तरह से पता चल ಯಾವ रहा है। ವ್ಯಕ್ತಿ ಯೇಸಪ್ಪನ ಹತ್ರ ಕೂಡ್ತಾನೋ, जो व्यक्ति यीशु के चरणों में बैठता है, ಆ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ದೇವರ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನೆ. वही व्यक्ति परमेश्वर का अधिकार को समझ पाता है। ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ್ತಾನೋ, जो व्यक्ति यीशु मसीह का चरणों में बैठता है, ದೇವರ ಅಧಿಕಾರದೊಂದಿಗೆ ಅಪೋಸ್ತಲನಾಗಿ ಸೇವೆಗೆ तो ಉಪಯೋಗ. परमेश्वर के अधिकार के साथ प्रेरित होकर सेवा करना चाहता है। ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ये बात कितने लोगों को समझा?
ಇದೇ ನಿನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಜೀವಿತಕ್ಕಿರುವಂತ ಎಜುಕೇಶನ್. प्यारे लोगों, आपका जीवन के लिए जो शिक्षण चाहिए ना, यही है. ದಿಸ್ ಈಸ್ ಎ ಸ್ಕೂಲ್ ಫಾರ್ ದ ಕಾಲ್ ಆಫ್ ಗಾಡ್. सो परमेश्वर की बुलाहट के लिए यही है आपके लिए स्कूल. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಿ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು, ದೇವರ ಕರುವಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡ್ತೀರಾ? परमेश्वर के राज के लिए बहुतायत से इस्तेमाल होना चाहते हैं आप लोग? कौन चाहते हैं? फॉर दैट ओनली वन स्कूल है. उसके लिए सिर्फ एक ही शाला है. नो बाइबल कॉलेज है. बाइबल कॉलेज की जरूरत नहीं है. सिटिंग एट द फीट ऑफ जीसस. प्रभु का चरण में बैठ जाओ. Nowadays, in the 70 years back, 70 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 70 साल से पहले ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ಗಳು ಒಂದು ದರ್ಶನವಾಗಿದ್ದವು. उन दिनों में बाइबल कॉलेज जो होते थे एक दर्शन था. ಅದೊಂದು ದರ್ಶನವಾಗಿ ಬಂತು ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್. तो बाइबल कॉलेज एक दर्शन होके आया. ಈಗ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ आज का बाइबल कॉलेज ಬಿಸ್ನೆಸ್ ಆಯ್ತು. बिजनेस हो गया है. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ನಿಮಗೆ? समझ रहे आप लोग? ಆವಾಗ 70 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 70 साल से पहले ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ಒಂದು ದರ್ಶನ, ದೇವರ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಜನರನ್ನು ತರಬೇತಿ ಕೊಡಬೇಕು, ಅವರನ್ನು ಕಲಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ದರ್ಶನ. सो 70 साल से पहले जो बाइबल स्कूल होते थे उनके अंदर एक दर्शन होता था परमेश्वर के राज में सेवक लोगों को तैयार करके भेज देने का. ಈಗ मगर आज ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ಗಳು बाइबल कॉलेज ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್. एक बिजनेस हो गया. 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 5,000 मिला समझो, ನಿನಗೆ ಆರ್ಡಿನೇಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. आपको ऑडिशन मिल जाएगा. 15,000 ಕೊಟ್ರೆ ಅಂತೇಳಿ 15,000 दिया तो समझो ನೀ ರೆವರೆಂಡ್ ಆಗ್ತಿ. आप रेवरेंड बन गया. 50,000 ಕೊಟ್ಟೆ ಅಂತೇಳಿ 50,000 दिया तो ನೀ ಬಿಷಪ್. आप बिशप हो गया. ಚೇಂಜ್ ಆಯ್ತು ನೋಡು. देखो बदल गया. ಯಾರಿಗೆ ದೇವರ ಕಡೆ ಕೂಡೋದು ಬೇಡ, जिनको परमेश्वर का चरण में बैठना नहीं ರೊಕ್ಕ चाहते, ಹೆಚ್ಚಾಗ್ಯಾವ, जिनको पैसा ज्यादा हो गया, ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬಿಷಪ್ಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. लोग पैसा दे के बिशप बन रहे हैं. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? क्यों बोलो? ಬಿಷಪ್ ಎನ್ನುವಂತ ಟೈಟಲ್ ನಿನ್ಗೆ ಬಂದ್ರೆ, बिशप अगर आपको टाइटल मिला ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲಿ ನಿನ್ನ ಹೆಸರು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗ್ತದೆ. सो इंटरनेशनली आपका नाम रजिस्टर हो जाएगा. ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಫ್ರೀ ಆಗಿ ಸಿಗ್ತೈತಿ, पासपोर्ट आपको फ्री मिलेगा, ಪೊಲೀಸ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಫ್ರೀ ಆಗಿ ಸಿಗ್ತೈತಿ, पुलिस प्रोटेक्शन आपको फ्री मिलेगा, ಇನ್ನು ಏನೇನು ಸೌಲಭ್ಯಗಳು ಬೇಕೆಲ್ಲ ಸಿಗ್ತಾವ. और क्या क्या आपको सुविधाएं चाहिए सब मिल जाएगा. ಎಲ್ಲ ಪಾಸ್ಟರ್ಗಳೀಗ ಬಿಷಪ್ಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अभी सब पास्टर लोग बिशप बन रहे हैं. ಒಬ್ಬರಿಗೂ ದೇವರ ಕಡೆ ಕೂಡೋದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. किसी को भी यीशु का चरणों में बैठना अच्छा नहीं लगता. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನನ್ನನ್ನು ಹುಡುಕಾಡ್ಕೊಂತ ಚೆನ್ನೈದಿಂದ ಒಬ್ರು ಬಂದರು. चेन्नई से कोई तो ढूंढते आया पासवान जी के पास. ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ, उन्होंने कहा ನೀನು 3 ಸ್ಟೇಟ್ಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದೆ, ಕಾರ್ನರ್ ಪೀಸ್. ನೀನು आप तीन राज्यों का बीच में कॉर्नर पीस को बड़े ಯು ಆರ್ ಲೈಕ್ ಎ ಕಾರ್ನರ್ ಸ್ಟೋನ್. आप एक चीरा का पत्थर. ಮೀನ್ಸ್ ಯು ಕರ್ನಾಟಕ ಕೊನೆ ಕಾರ್ನರ್ ಇದೆ, आप कर्नाटक का बॉर्डर में हैं, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಾರ್ನರ್, ಗೋವಾ ಕಾರ್ನರ್, महाराष्ट्र का बॉर्डर और गोवा का बॉर्डर में. ಕಾರ್ನರ್ ಸ್ಟೋನ್. आप कॉर्नर स्टोर बन गए, ನಿನ್ನನ್ನು ಬಿಷಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. आपको बिशप बनाएंगे. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾನು ಕೇಳಿನಿ, ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ? क्यों बनाएंगे आप? ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ, उन्होंने कहा ಹಿಂಗ ಒಬ್ಬರು ಚಲೋ ಸೇವೆ ಇದ್ದವರು ನಮಗೆ ಬೇಕು. अभी एक अच्छा सेवा रहने वाला कोई हमें चाहिए. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ, तो हम आपको देखा, ನಿಮ್ಮನ್ನು ಗಮನಿಸಿದ್ವಿ, आपको देखा, ನಿಮ್ಮನ್ನು ದೇವರು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु ने आपको इस्तेमाल कर रहे ಇದು हैं. ಫ್ರೀ ಆಗಿ ತಗೊಳ್ರಿ ಅಂತ ये ಹೇಳಿ. फ्री लीजिए आप. ಬೇರೆಯವ್ರಿಗಾದ್ರೆ दूसरों के लिए 1,00,000 ರೂಪಾಯಿ, 1,00,000 रुपए ನಿನಗೆ ಫ್ರೀ. आपके लिए फ्री. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನಾನು ಹೇಳಿನಿ, पासवान जी कहा ಏನೇನು ಫ್ರೀ ಬರ್ತಾವ ನೋಡ, जो- ಡೇಂಜರ್ ಯಾವಾಗಲೂ ಲೈಫ್ನಲ್ಲಿ. जो जिंदगी में फ्री आता है ना वो सब जिंदगी में डेंजर रहता है. ಪುಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಏನಾದ್ರು ಬಂದಾವ ಅಂತ ಹೇಳಿರಿ, ನಿನಗದು ಉರುಳಾಗ್ತದೆ ಒಂದು ದಿವಸ. जो कुछ भी आपका जीवन में फ्री मिला ना वो आपका जीवन के लिए पास ही बन जाएगा एक दिन. ದ ಸ್ಯಾಲ್ವೇಷನ್ ಆಲ್ಸೋ ಇಸ್ ನಾಟ್ ಫ್ರೀ. जो उद्धार है वो भी फ्री नहीं है. ಏಸಪ್ಪ ನಮಗೋಸ್ಕರ ಆತನ ಸಿಲ್ವೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತಾನ, यीशु ने मेरे खातिर आपके खातिर उद्धार देने के लिए क्रूस के ऊपर ನಮಗೋಸ್ಕರ ತನ್ನ ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸ್ಯಾನ. उसने अपना लहू बहाया. ರಕ್ಷಣೆ ಪುಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಬಂದದಲ್ಲ, उद्धार आपको फुकट नहीं मिला है. ಏಸಪ್ಪ ನಮಗೋಸ್ಕರ ಆತನ ಕ್ರಯವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾನೆ. यीशु हमारे लिए क्रूस के ऊपर बलिदान हुआ है. ಸೊ ಫ್ರೀ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲಿಲ್ರಿ, ಫ್ರೀ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. फ्री किधर नहीं है. ಅದಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಸಿಗ್ತದಂದ್ರೆ ಓಡಬೇಡ್ರಿ. कम रेट में कुछ मिलता है तो भागो मत. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ರೆವರೆಂಡ್ಗಳೇ, सब लोग रेवरेंड है भी. ಇಷ್ಟು ರೆವರೆಂಡ್ಗಳಾದ್ರು ಮತ್ತೆ ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ನೀ ಯಾರದಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. सब लोग रेवरेंड होने के नाते अभी चर्च में कौन है पता नहीं. ಎಲ್ಲ ರೆವರೆಂಡ್ ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ಬಿಲಿಯರ್ಸ್ ಯಾರ? सब लोग रेवरेंड हो तो बिलीवर कौन है, विश्वास कौन रहेगा? ಮತ್ತೆ ಕೇಳೋರು ಯಾರ? वचन सुनने वाला कौन?
ಮೊನ್ನೆ ಒಬ್ಬನು ಸಿಕ್ಕಿದ್ದ ನನಗೆ. एक व्यक्ति मिला परसों. ನಿನ್ನೆನೆ ನಮ್ಮ ಎಂತವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಈಗ ಹೆಸರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. सो आंटी बताया कि नाम मत बोलो, तो नाम नहीं बोला, नाम नहीं बोलेंगे. ನಿನ್ನೆ ಹೇಳಿ ನನ್ನ ಪಾಸ್ಟರ್ ಶದ್ರಕ್, पास्टर शद्रक है ना, ನಿನ್ನೆ ಹೇಳಿನೇ. कल बोला. ಆಮೇಲೆ ಅಮ್ಮವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅವ್ರ ಹೆಸರು ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರ ಲೈನ್ದಲ್ಲಿ ಏನಂದಾರ ನಿನಗೆ. तो लाइव अगर वो देखेंगे तो आपके बारे में क्या बोलेंगे? ನಾನು ಅದನ್ನ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅವನ್ನ. सुनने दो ना, क्या बात है. ನನ್ನನ್ನು ಕೇಳಿ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀನಿ. पास्टर जी को बोलने दो, मैं बोलूंगा. ಅವ್ನು ನನ್ನನ್ನು ಕೇಳಿದ್ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ಅದು ನಿಜನ ಅದ. वो शद्रक पास्टर इनको पूछे तो पास्टर बोलेंगे उनको. ಯಾಕ? क्यों? ಅವನ ಹೆಸರು ನಿಜ, उसका नाम ಅವನ भी ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದು ನಿಜ, वो सेवा किया ಅವನ बराबर, ಊರು ನಿಜ, उनका गांव भी ठीक है. ದೇವ ಕಸಬರಿಗೆ ತಗೊಂಡಿದ್ದು ನಿಜನೇ. भूत उसको मारा वो भी ठीक है, ಸತ್ಯನೇ ಅದ. वो सच्चाई है ना, ಅದ್ರಲ್ಲೇನು ಭಯ ಐತೆ? उसमें क्या डर है. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಸತ್ಯ ಸತ್ಯನೇ, सच्चाई सच्चाई होता है, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೆಸರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. मगर आज नाम नहीं बोलेंगे. ಹಾಲೆಲೂಯ. ಕೆಲವೊಬ್ಬರು ಎಲ್ಲರೂ ಮೊನ್ನೆ ಒಬ್ಬನ ಭೇಟಿ ಆದ ನನಗೆ. परसों कोई तो मिला पासवान जी को. ಮೊದಲು ಮಾತನಾಡುವಾಗ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ, ನಾನು ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ. पहले जब बात करता था भाई भाई करके बात करता है, ಈಗ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ अभी बदल गया. ಹಿಂಗೆ ಬಂದಾನ. ऐसा आया. ಅಷ್ಟು ಶಾಮ್ ಅಂತೇಳಿ ಕೈ ಹೊಡೆದ. पास्टर जाम करके ऐसे हाथ मारता है. ಚೇಂಜ್ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ. बदल गए देखो. ಏನಂತ ನೋಡಿದ್ರೆ क्या हुआ बोले तो ಅವ ಈಗ ರೆವರೆಂಡ್. अभी वो रेवरेंड बन गया. 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟ 5,000 दिया, ರೆವರೆಂಡ್ ತಗೊಂಡ. रेवरेंड बन गया. ಏಸಪ್ಪ ಕಡೆ ಕೂಡೋದಿಷ್ಟ ಇಲ್ಲ. यीशु मसीह के पास बैठने का अच्छा नहीं लगता. 15 ವರ್ಷದಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. 15 साल से सेवा कर रहे हैं. 15 ಮಂದಿ ಚರ್ಚಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. 15 लोग कलिशा में नहीं आता. ಅದಕ್ಕಿಂತ ಪಾನ್ ಶಾಪ್ ತೆಗೆದಿದ್ರೆ ಒಂದು ಮನೆ ಹತ್ರ ಕಟ್ಕೊಳ್ತಿದ್ದೆ. उससे पान शॉप खोला तो घर तो बांधा जाता था. ಅದಕ್ಕೆ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, इसलिए याद रखो, ಏಸಪ್ಪಗೆ ಯಾರು ಬೇಕಂದ್ರೆ यीशु मसीह को कौन चाहिए? ತನ್ನ ಹತ್ರ ಕೂಡುವವರು ಬೇಕು. अपने पास बैठने वाले. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಕೆಳಗೆ ಕೂಡಿಸಿದ್ದೆ. इसलिए आप लोग को आज नीचे बिठाया. ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಕೆಳಗೆ ಕುಂತು ಕೇಳೋದು ಕಷ್ಟ ಅಲ್ಲ? नीचे बैठ के सुनना अच्छा नहीं लगता है ना आपको? तकलीफ हो रहा है ना? कष्ट बैठ के सुनने का तकलीफ रहे तो खड़ा करके कैसे बोलने का? वो कितना तकलीफ है क्या नहीं? तुम खड़ा होके बोलो, 1 घंटा देखेंगे. हालेलुया, हालेलुया. ಸೊ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಹೇಳಬೇಕಾದ ಸತ್ಯ ಏನಂದ್ರೆ, पैर लोग आज आपके साथ ಯೇಸಪ್ಪನ ಪಾದದಲ್ಲಿ ಕೂಡೋರು ಬೇಕು. यीशु मसीह को अपना चरणों में बैठने वाले लोग ಅವರು चाहिए. ಕಡಿಮೆ ಆಗ್ಯಾರ ಈ ऐसे लोग ಕಾಲದಲ್ಲಿ. कम हो गया इस दिनों ಆದ್ರೆ में. ಮೊದಲಿದ್ರೆ ऐसा दिन पहला था, ಸೇವಕರಿಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, सेवक लोगों को कुछ पता नहीं रहता था. ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, कुछ पता नहीं, ಯಾವ ಏನು ಟ್ರಿಕ್ಸ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, कोई ಸೇವೆ भी ಟ್ರಿಕ್ಸ್. ट्रिक्स पता नहीं उनको, ಆದ್ರೆ ಒಂದೇ ಗೊತ್ತಿದೆ, मगर उनको सिर्फ एक पता था, ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದೇಳಿದ್ರೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ सुबह उठने के बाद प्रभु का चरण में बैठना, इतना ही पता. ಒಬ್ಬ ಸಂತನಿದ್ದ ಕೇರಳದಲ್ಲಿ. ಏನ್ ಹೆಸರು? ಸಾಧು. ಆ ಹೆಸರುಗಳು ಹೇಳಿಗೆ ಬರೋದಿಲ್ರಿ, ಇವರೇ ಹೇಳಿ. ಸಾಧು ಕೊಚ್ಚುಗುಂಜು ಉಪದೇಶಿ. ಸಾಧಿದ್ರಿ. ऐसा नाम वाला एक साधु थे केरला में. 600 ಹಾಡುಗಳು ಹಾಡ್ಯಾರ. 600 गाना उन्होंने लिखा. ಒಂದು ಹಾಡದಲ್ಲಿ ಹಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ये गाने में ऐसा कहता है, ಯೇಸುವೆ यीशु ನಿನ್ನ ಮುಖ ದರ್ಶನ ಸಾಕು, आपका मुख दर्शन मुझे काफी है. ನಾನು ನಿನ್ನ ಹಾಗೆ ರೂಪಿಸಲ್ಪಡಲಿ. मुझे आपका जैसा बनना है. ನಾನು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ मैं जब रास्ता में जाता हूँ, ಜನನನ್ನು ನೋಡದೇ ಇರಲಿ, जनर लोग मुझे नहीं देखने दो, ನಿನ್ನನ್ನು ನೋಡ್ಲಿದೆ. आपको देखने दो. ಎಷ್ಟು ಹಾಡು ಬರ್ದಾರೆ? ऐसा ऐसा ये व्यक्ति कितना गाना लिखा? 600 ಹಾಡುಗಳು, 600 ಸಾವಿರಗಟ್ಟಲೆ ಹಾಡುಗಳು. हजारों गाना ಎಲ್ಲ ಹಾಡುಗಳು ಫೇಮಸ್. ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು ಆಡಿದ್ರು, ಒಂದು ಹಾಡೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಓ, ಒನ್ ಸಾಂಗ್ ಇಸ್ ದರ್, ಇಟ್ ಇಸ್ ಇನ್ ಹಿಂದಿ ಅಂಡ್ ಮರಾಠಿ. ಮೇರಾ ಯೇಶು ಹೈ ಮುझको ಬಲ, ದಟ್ ಈಸ್ 70 years ಓಲ್ಡ್ ಸಾಂಗ್. वो जो गाना है मेरा यीशु मुझको है भला, ये गाना 70 साल का पुराना गाना है. ನಿಮಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು. अभी हमें पता चला. ಕನ್ನಡದಲ್ಲಿದೆ ಹಾಡು, ನನ್ನ ಯೇಶು ನನಗೆ ಉತ್ತಮ. कन्नड़ में भी ये गाना है. 60 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಹಾಡವ. 60 साल से पहले लिखा हुआ ಅದನ್ನು गाना है. ಬರ್ದಿದ್ದು ಈ ಸಾಧು. ये साधु वो गाना लिखा है. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹೆಂಗಿರ್ತದ ಆ ಹಾಡು ಹಾಡಿದ್ರೆ? कैसा रहेगा बोलो ऐसा गाना? ಹೇಗಿರ್ತದ ಆ ಹಾಡು? कितना सामर्थ्यमान है गाना. ಯೇಶು ಯೇಶು ತು ಹೈ ಮುझको ಬಲ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ಮಲಯಾಳಂ ಹಾಡದ, ಅದು ಮಲಯಾಳಂದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದ ಹಾಡು. मलयालम का गाना है. ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ತಮಿಳ್ದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಯಾರ. उसको तमिल में किया. ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಯಾರ. उसके बाद उसको कन्नड़ किया. ಮೊನ್ನೆ ಒಂದು 4-5 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹಿಂದಿ ಮರಾಠಿದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಯಾರ. अभी अभी वो हिंदी मराठी में किया. ಹಾಲೆಲೂಯಾ. 4 साल से पहले ಎಲ್ಲರ ಹಾಡಾಡ್ತಾರ. सब लोग वो गाना गाते हैं. ಏನಂತ ಹಾಡು ನೋಡ್ರಣ. ಈಗ 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 ಬೆಲ್ಸನ್ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಹಾಡೋಣ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈಗನೂ ಆ ಹಾಡು ಜೀವ ಕೊಡ್ತದೆ.
आज भी वो गाना के अंदर जीवन है, ಯಾಕೆ ಯೇಸು ಪಾದದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಮಾಡಿದ್ದದ. क्योंकि वो जो गाना लिखा ना यीशु के चरणों में बैठ के गाया है। ಉಪವಾಸ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಮಾಡಿ उपवास प्रार्थना कर करके, ದೇವರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿ परमेश्वर से प्यार करके, ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ತಾಸುಗಟ್ಟಲೆ ಮೊಣಕಾಲು ಹೊರದು प्रभु का उपस्थिति में घंटों घंटों घुटना टिके, ಆವಾಗ ಬಂದಂತ ಹಾಡುಗಳವು. उस समय में आया हुआ गाना है। ಈಗ ಹಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಜೀವ. आज भी गाया तो भी ಹಾಡನ್ನ ಏಸಪ್ಪ ಹೇಳೋಣ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಏಸಪ್ಪಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳೋಣ. ಏಸಪ್ಪಗೆ ಇದನ್ನ ಆಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಏಸಪ್ಪಗೆ ನಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆ ಹಾಡನ್ನ ಹಾಡೋಣ. हम मिलकर ये गाना गाएंगे। मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा। मेरा यीशु है मुझको भला, वही काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन ही काफी है तुझे। ಇವತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ದೇವರು ತಾನೇ ತನ್ನ ಹಸ್ತಾಂತರವನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आमेन। आज वचन से ज्यादा परमेश्वर खुद अपना इम्पार्टेशन आपका जीवन के ऊपर उंडेल रहा ಈ है। ಕೂಟಗಳ ಆದ ನಂತರ ये मीटिंग्स होने के बाद ಬಹಳಷ್ಟು ಜನರ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜೀವಿತ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. आमेन। बहुत सारे लोगों का प्रार्थना का जीवन बदल जाएगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಇಡಲ್ಪಟ್ಟು ಯೇಸಪ್ಪನ ಹತ್ರ ತಾಸ್ ಗಟ್ಟಲೆ ಕುಂತು ಮಾತನಾಡುವಂತ ಆ ಕೃಪೆ ದೇವರು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ओ हालेलुया। प्रार्थना के आत्मा से भर के जाके प्रभु का चरणों में घंटों घंटों प्रार्थना करने का अभिषेक परमेश्वर आपके ऊपर उंडेलने के लिए जा रहा है। ಹಾಲೆಲೂಯಾ. ओ थैंक यू लॉर्ड। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅನುಭವ ಯೇಸಪ್ಪನನ್ನ ನಂಬಿರುವಂತ ದಿನದಿಂದನೇ ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಾನ. तो प्रभु यीशु मसीह को जब जब मैं विश्वास किया तब से परमेश्वर ने मुझे उसके साथ बैठने का प्रार्थना का अनुभव मुझे दिया। ನಾನು ಬ್ಯಾಚುಲರ್ ಆಗಿದ್ದಾಗಲೂ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತಿದ್ದೆ. पासवान जी जब बैचलर थे तभी भी प्रार्थना करते थे। ಸೊ ಮದುವೆ ಆದ ನಂತರನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. शादी होने के बाद भी प्रार्थना करता था। ಮದುವೆ ಆದ ನಂತರ 3 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳ. सो शादी के बाद 3 बच्चे हो गए। ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ, मेरा प्रार्थना कम नहीं हुआ, ಹೆಚ್ಚಾಗೈತೆ. ज्यादा हुआ। ಆಮೇಲೆ ದೇವರು ಸೇವೆ ಕೊಟ್ಟಾನ. उसके बाद प्रभु ने सेवा दिया। ಸೇವೆ ಕೊಟ್ಟಾನ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ, सेवा दिया करके प्रार्थना कम नहीं हुआ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗೈತೆ. और बढ़ गया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಆಮೇಲೆ ದೇವರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ, ಸಭೆ ಅಲ್ಲ ಸಭೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಾನ. उसके बाद परमेश्वर ने कलिसिया नहीं, बहुत सारे कलिसिया दे दिया। ಇನ್ನು ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ. और प्रार्थना बढ़ गया, कम नहीं हुआ। ಈಗ ದೇವರು ಸಭೆಗಳನ್ನು ಅನೇಕ ರಾಷ್ಟ್ರಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಾನ. सो परमेश्वर ने आज अलग अलग राष्ट्रों में कलिसिया दिया है, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ. अलग अलग देशों में। ಆದ್ರೂ फिर भी ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ. मेरी प्रार्थना कम नहीं हुआ। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಬಿಡಬಾರದು, ಅದನ್ನು ಕಲ್ಕೋಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ದೇವರಲ್ಲಿ ತಗ್ಗಿಸಲ್ಪಟ್ಟವನಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ್ದೀನಿ. एक तो उस प्रार्थना का विषय को गंवाना नहीं चाहिए करके प्रभु का चरणों में बैठा, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, प्रार्थना किया, ಅದು ನನಗೆ ಯಶಸ್ವಿ. वो मेरे लिए सफलता मिला। ಎರಡನೇದ, दूसरी बात, ನಾನು ಎಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನೋ मैं जितना ज्यादा प्रार्थना में जा रहा हूँ ಅಷ್ಟು ದೇವರನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. उतना ज्यादा परमेश्वर को मैं ಎಷ್ಟು जान रहा हूँ, समझ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ रहा ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನೋ हूँ। जितना ज्यादा प्रार्थना में जा रहा ಅಷ್ಟು हूँ ಜನರಿಂದ ದೂರವಾಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. उतना लोगों से दूर हो रहा हूँ। ಆದ್ರೆ ಅದೆಲ್ಲರಲ್ಲಿ वो सब में ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಸಹಕರಣದಿಂದ ನಾನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ये सब में पत्नी का सहकार के कारण आगे बढ़ रहे पासवान जी। ಯಾಕೆ ಹೇಳ್ರಿ, ಯಾಕೆ ಹೇಳ್ರಿ? क्यों बोलो? ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಾ. उनको ही मिलता नहीं मैं। ಹಾಲೆಲೂಯಾ. Hallelujah. 20 ದಿವಸ 30 ದಿವಸ ಹೋಗ್ತಾನೆ ಇರ್ತೀನಿ, 20 दिन 30 दिन ऐसे जाते ही रहते, ವಾಪಸ್ ಬರ್ತೀನಿ. वापस आते। ಬಂದ ನಂತರ ಏನ, आने के बाद क्या, ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಮಾತಾಡೋದು, 10 मिनट बात करने का, ಮತ್ತೆ ಪ್ರೇಯರ್ಗೆ ಹೋಗೋದು. वापस प्रार्थना में चले जाने का। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳಿನಿ, इसलिए मैंने बोला, ನಾನು ನಿನಗೆ ಸಿಗಬೇಕಂದ್ರೆ पासवान जी कहा कि आंटी को कि मैं अगर मिलना है ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸೇವೆಗೆ ಬಾ. मेरे साथ में आ जाओ सेवा में।
ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸೇವೆ ಬಂದ್ರೆ ನೀನು ನನ್ನ ಜೊತೆಗಿರ್ತೀನಿ. मेरे साथ में सेवा में है तो मेरे साथ रहेंगे. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನನ್ನನ್ನು ತಡಿಲಿಲ್ಲ. सो बच्चों भी कभी भी उनको नहीं रोका. ನನಗೆ ನೆನಪಿಲ್ರಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದು. पासवान जी को याद नहीं कि वो कभी जाके स्कूल को छोड़ के आया. ಅಂಥದ್ದು ಮಾಡಲಿಲ್ಲ ನಾ. ऐसा काम नहीं किया उन्होंने. ಒಂದು ರಿಕ್ಷಾ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಹೋಗೋದು ಅವ್ರು ಬರೋದು. एक रिक्शा किया, वही लोग जाने का वही लोग आने का. ಅವ್ರನ್ನ ಕುಂತ ಕಲ್ಸಿದ್ದು ನನಗೆ ನೆನಪಿಲ್ರಿ. तो उनको बिठा के सिखाया कभी मुझे याद नहीं है. ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಪಿಕ್ನಿಕ್ ಹೋದ್ರೆ ಹೋಗಿ ಬಸ್ ಕಡೆ ನಿಲ್ಲೋದು, वो लोग बच्चों लोग ವಾಟರ್ picnic ಬಾಟಲ್ गए तो ಕೊಡೋದು, उधर जाके उनको बच्चों को वाटर बोतल देने का, ಇಂಥವೆಲ್ಲ ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ये सब मुझे कुछ पता नहीं है. ನನಗಂತ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. उसके बारे में कुछ पता है मैंने. ಅವೆಲ್ಲ ಮಾಡಲಿಲ್ಲ ನಾ. वो सब नहीं किया मैंने. ಹುಚ್ಚನ ಗತೆ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡೋದು, दीवाना जैसा प्रार्थना करना, ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರೇಯರ್. हमेशा प्रार्थना. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಅದ್ರೇನಾಯ್ತು, क्या हुआ? ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ದೇವರು ಇತರ ಮಕ್ಕಳಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅನುಗ್ರಹಿಸ್ಯಾನ. परमेश्वर ने उनकी दास के बच्चों को इतना आशीष किया कि बहुत सारे लोगों को बच्चों से बहुत बेहतर आशीष किया. ಅವರು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಫೇಲ್ ಆಗಲಿಲ್ಲ, वो सब्जेक्ट में फेल नहीं हुए, ಟ್ಯೂಷನ್ಗೆ ನಾ ಕಲಿಸ್ಲಿಲ್ಲ. ट्यूशन में नहीं गए. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬವಾಗಿ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. पूरा परिवार हो के आज यीशु की सेवा कर रहे हैं. ಕುಟುಂಬ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ದೇವರ, परिवार परमेश्वर ने दिया, ಹೆಂಡತಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ದೇವರ, पत्नी परमेश्वर दिया, ಮಕ್ಕಳು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ. बच्चों को परमेश्वर ने दिया. ಹೌದನಿಲ್ಲ? हाँ या नहीं? ಹೌದನಿಲ್ಲ? हाँ या ना? ಅವೆಲ್ಲ ಬಂದ ಕೂಡಲೇ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಾ, ಎಂತಿ ಸುತ್ತ ತಿರುಗಾಡ್ಕೊಂತಿರ್ತೀವಿ. वो सब मिलने के बाद हम क्या करते हैं पता है? कि पत्नी के आजू बाजू में घूमते रहते. ಬಹುತ್ ಅಚ್ಚ ಪತ್ನಿ ದಿಯಾ, ಬಹುತ್ ಅಚ್ಚ ಪತ್ನಿ. बहुत अच्छा पत्नी दिया, बहुत ಒಬ್ಬ अच्छा ಪಾಸ್ಟರ್ ಹೇಳ್ಯಾನ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿನ ಹೋಲಿ ಸ್ಪಿರಿಟ್ ಅಂತೇಳಿ. एक पास्टर कहता है कि मेरा पत्नी पवित्र आत्मा है. कैसा कहा? ಎಷ್ಟು ಗುಲಾಮನಾಗ್ಯಾನೋ. कितना गुलाम हुआ रहेगा पत्नी का. ಅಕ್ಕಿ ಅವನನ್ನು ತೊಗೊಂಡೋಗಿ ನಾದ್ಯಾಳ ಹಂಗ. ಅದಕ್ಕೆ ಅವ ಎಲ್ಲ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟ. ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೋಲಿಸ್ಬಿಟ್ರಿ. तो उसको इतना वो गुमराह है कि वो कहता है कि मेरा पत्नी मेरे लिए पवित्र आत्मा. ನಮ್ಮ ಹೆಂಡತಿ ಹೇಳಿದ್ದೆ ಮೆಸೇಜ್ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ. मेरा पत्नी जो बोलते वही मैसेज में ही बोलूंगा. ಅಂದ್ರೇನ, इसका मतलब क्या ಹಿಟ್ಟು है? ನಾದಿದಂಗ ಅವನ ನಾದ್ ಬಿಟ್ಟಾಳ ಹಂಗ. वो ಹಿಟ್ಟು ನಾದ್ತಾರ ನೋಡಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು. आटा को सानते हैं ना, वैसे वो पत्नी ने उसका पति को ऐसे सान लिया. ಅದಕ್ಕೆ ಯಾಂಗ ತಿರುಗಿಸ್ರಂಗ ಚಪಾತಿ ಆಗ್ತದೆ ನೋಡ್ರಿ. जैसे वो घुमाते ऐसा वो चपाती बनता है ना. ಚಿಕ್ಕದಾಗ ಪೂರಿ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅಟ್ಟ ಅನ್ನೋದ, पूरी बनना है तो जोड़ा ऐसा ना. ಚಪಾತಿ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಟ್ಟ ಅನ್ನೋದು, चपाती बनना है तो और जोड़ा करने का. ಹೋಳಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ पूरन पोली बनना है तो ಹಿಂಗ ನಾಟ್ತದೆ. ಹಂಗಾಗ್ಬಿಟ್ಟವ. ऐसा ही होगा उसका जीवन. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಅದನ್ನರ್ಥ ಇವ್ರನ್ನ ನಾನು ಪ್ರೀತಿಸುದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. इसका मतलब ये नहीं कि ನನ್ನ पासवान जी ಮಕ್ಕಳನ್ನ उनका पत्नी से प्रार्थना नहीं करते, इनका बच्चे से प्यार नहीं करता, ऐसा नहीं है. ಪ್ರೀತಿಸುದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. इनका पत्नी से प्यार करता ऐसा नहीं है. ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳ್ರಿ. उनको ही पता, उनको ही पूछो. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, याद रखो, ಎಷ್ಟು ನೀನು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ತ್ಯಾಗವಾಗಿ ಸಮಯ ಕಲಿತೀಯೋ, जितना ज्यादा त्याग से आप प्रभु का चरणों में समय बिताएंगे. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬಗ್ಗೆ ಹಾಡೋದು ಸುಲಭ ರೀ. प्रार्थना के बारे में गाना आसान है, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡೋದು ಸುಲಭ, प्रार्थना के बारे में प्रचार करना आसान है, ಪ್ರಾರ್ಥಿಸೋದು ಕಷ್ಟ. प्रार्थना करना मुश्किल है. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಆದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವವರು मगर प्रार्थना करने वाले ಅವರು ವಿಚಿತ್ರವಾಗಿ ಮಾರಲ್ಪಡ್ತಾರೆ. मगर उनका जीवन विचित्र रहता. 3 ರೆಫರೆನ್ಸ್ ಅನ್ನು ನೋಡಿ ನಾವು. 3 हमने रेफरेंस देखा. ಮೊದಲು ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ? पहला क्या देखा? ಮಾರ್ಕ್ ಬರೋ ಸುವಾರ್ತೆ. मार्क का सुसमाचार. ಎರಡನೇ ಯಾವ್ದು ನೋಡಿದ್ವಿ? दूसरा क्या ಮತ್ತಾಯ देखा? ಬರೋ ಸುವಾರ್ತೆ. मत्ती सुसमाचार. ಮೂರನೇದು ಯಾವ್ದು ನೋಡಿದ್ವಿ? तीसरा क्या ಲೂಕ देखा? ಬರೋ ಸುವಾರ್ತೆ. लूक का सुसमाचार. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮೊದಲು ಯಾವ್ದು ನೋಡಿದ್ವಿ? ಮಾರ್ಕ್. पहला मार्क, ಆಮೇಲೆ ಮತ್ತಾಯ, उसके ಆಮೇಲೆ बाद मत्ती, ಹಾ, उसके ನೋಡ್ರಿ बाद लूक. ಎಷ್ಟು ಹುಷಾರದ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಗಂಡ. ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ. ನೀ ಲಕ್ಕ ನೋಡಿ. ಹಾಲೆಲೂಯ. ಧನ್ಯಳಾದ್ನಿ. ಯಾಕೆ ಹೇಳ, ದೇವ್ರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಾನ. ಹಾಲೆಲೂಯ. ಇನ್ನು ಹೊಸ ಸೃಷ್ಟಿನೇ. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಹೇಳ್ಮಾ ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಮೊದಲು ಯಾವ್ದು ಓದಿದ್ವಿ? ಹಿಂದಿ ಮೇಲೆ ಕೂಚು. ಮೊದಲು ಯಾವ್ದು ಓದಿದ್ವಿ? पहला क्या पढ़ा हमने? ಮಾರ್ಕ್. ಮತ್ತಿ ಮಾರ್ಕ್. ಮಾರ್ಕ್. ಕರೆಕ್ಟ್, ವೆರಿ ಗುಡ್. ಎರಡನೇದು ಯಾವ್ದು ನೋಡಿದ್ವಿ? दूसरा क्या देखा हमने? ಮತ್ತಾಯ. ಮತ್ತಾಯ. ಮೂರನೇದು ಯಾವ್ದು ನೋಡಿದ್ವಿ? तीसरा क्या देखा? ಅದ್ರ ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಫಸ್ಟ್ ಐತಿ? मगर बाइबल में पहला क्या है? ಮತ್ತಾಯ ಫಸ್ಟ್. मत्ती सुसमाचार. ಹೌದೇನಿಲ್ಲ? ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ನಾವು ಮಾರ್ಕ್ ಓದಿದ್ವಿ? तो मार्क क्यों पढ़ा हमने? ಅದು ಒಂದು ಸತ್ಯ ನಿಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ. आपको एक सच्चाई बताने के लिए. ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯನ್ನು ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆ ಆಗಿ ಮಾಡುವಾಗ
नया नियम को नया नियम ऐसा करते वक्त ಆವಾಗ ಮತ್ತಾಯನ್ನು ಫಸ್ಟ್ ಹಾಕ್ಯಾರ. तभी मत्ती को पहला डाला है, ಅದರ ಸುವಾರ್ತೆಗಳಲ್ಲಿ मगर सुसमाचार ಮಾರ್ಕ್ में ಬರೋ ಸುವಾರ್ತೆ ಫಸ್ಟ್. मार्क का सुसमाचार पहला है. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತಾಯಿ ಬರ್ದಿದ್ದ. उसको देख के मत्ती ने लिखा. ಮಾರ್ಕ್ ಮತ್ತಾಯಿ ನೋಡಿ ಲೂಕ್ ಬರ್ದಿದ್ದ. सो मत्ती मार्क को देखकर लूक ने लिखा. ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಿಮಗೆ? समझ रहे आप लोग? ಎಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? कितने लोग समझ रहे हैं? ಹಾಲೆಲು ಬೈಬಲ್ ಅನ್ನು ಕ್ರಮಪಡಿಸುವಾಗ बाइबल को जब वो लोग क्रम कर रहा था, ಆವಾಗ ಮತ್ತಾಯಿ ಮೊದಲು ಹಾಕ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ मत्ती को पहला इसलिए डाला, ಯಹೂದ್ಯರನ್ನು ಯೇಸುವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, यहूदी लोग यीशु को समझना चाहिए, इसलिए ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಮೊದಲು ಹಾಕ್ಯಾರ. इसलिए उसको पहला डाला. ಮಾರ್ಕ್ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ मार्क का सुसमाचार ಲೋಕವೇ ಯೇಸುವನ್ನು ತಿಳಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ. पूरा दुनिया यीशु को समझना चाहिए. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ನಿಮಗೆ ಡಿಫರೆನ್ಸಸ್? ಯೇಸು ಬರೀ ಯಹೂದ್ಯರಿಗೇನ यीशु मसीह सिर्फ यहूदी को आया था क्या? ಇಲ್ಲ, नहीं, ಆತನ ಲೋಕರಕ್ಷಕನ. वो लोक का रक्षक है. ಹಾಲೆಲೂಯ. ಹಾಲೆಲೂಯ. ಅದಕ್ಕೆ ಸುವಾರ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲನ ಬರೆದಂತ ಸುವಾರ್ತೆ ಮಾರ್ಕ್ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ. तो सुसमाचारों में पहला लिखा हुआ सुसमाचार मार्क का ಮಾರ್ಕ್ सुसमाचार. ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ ಯಾರಿಗೆ? मार्क का सुसमाचार ಇಡೀ किसको? ಲೋಕ ಯೇಸುವಿನ ರಕ್ಷಣೆ पूरा ಹೊಂದಲಿಕ್ಕೆ. दुनिया के लिए, दुनिया में पूरा उद्धार पाना चाहिए. ಓಕೆ, ಹಾಲೆಲೂಯ. ಮತ್ತು ಮತ್ತೆ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ ಯಾರಿಗೆ? मत्ती सुसमाचार किसको? ಯಹೂದ್ಯರಿಗೆ. ಯಹೂದಿ ಲೋಕ. ಹಿಂದಿ ಲೋಗ ಬೋಲೋ ಕಿನ್ಕೆ ಲಿಯೆ? ಯಹೂದಿ ಲೋಗಂಗೆ ಲಿಯೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರುವಾಗ ಯಹೂದ್ಯ ಅರಸನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾನೆ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ. सो मत्ती सुसमाचार में जब लिखा, जब यीशु मसीह आ रहा था उसके बारे में कहती यहूदियों का राजा कब आने वाला है. ಮ್ಯಾಥ್ಯೂ 2:2 ಓದ್ರಿ. मत्ती सुसमाचार 2:2 2 ಓದ್ರಿ. मत्ती सुसमाचार 2 पढ़ो. ಓದ್ರಿ. हिंदी लोग तुम्हारा बाइबल ओपन करके मत्ती देखो. सुसमाचार का दूसरा अध्याय का दूसरा वचन. यहूदियों का राजा जिसका नाम हुआ है, कहा है ಯಹೂದಿಯೋं का ರಾಜ. ಹಾಲೆಲೂಯ. ಸೊ ಆ ಸುವಾರ್ತೆ ಬರೆದಿದ್ದು ಯಹೂದ್ಯರಿಗಾಗಿ. सो वो सुसमाचार यहूदी लोगों के लिए लिखा गया. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈಗ ಮಾರ್ಕ್ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ ಯಾರಿಗೆ? अभी मार्क का सुसमाचार किसके लिए? किसके लिए? हाँ? संसार के लिए. जोर से बोलो. सारी संसार के लिए. सारे संसार के लिए. हालेलूया. हालेलुया, हालेलूया. हालेलुया. ಸೊ ಮೊದಲು ಬರೆದಿದ್ದು ಯಾವ ಸುವಾರ್ತೆ? पहला सुसमाचार कौन सा? ಮಾರ್ಕ್. ಮಾರ್ಕ್. ಓಕೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಬೈಬಲ್ನಲ್ಲಿ ಕ್ರಮಪಡಿಸುವಾಗ ಮತ್ತಾಯಿ ಹಾಕ್ಯಾರ. तो बाइबल को जोड़ा थे, मत्ती को पहले ಬಹಳ डाला. ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಈಗ ನಾನು ಹೇಳುವಂತ ಮೆಸೇಜ್ಗೆ अभी जो संदेश बोल रहे हैं उसके लिए बहुत इंपॉर्टेंट है. ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ, ಇವ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಕಲಿಸೋದ. प्यारे लोग, अभी आपके साथ जो कुछ भी मैं आपको बांट रहा हूँ ना, यही बाइबल कॉलेज में ನಾನು ಯಾವ सिखाते. ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. पासवान जी कोई बाइबल स्कूल में गए नहीं. ಮೊನ್ಕಲ್ಲವ್ರದ್ದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದ. घुटना टिक के प्रार्थना करना. ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಚಲೋ ಪುಸ್ತಕ ಸಿಕ್ಕರೆ ಓದೋದ. कोई तो अच्छा पुस्तक मिला तो पढ़ना. ನನ್ನ ಬೈಬಲ್ ನನ್ನ ಒಂದು ಪ್ರೇಯರ್ ರೂಮೇ ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ನನಗೆ. तो पासवान जी को जो प्रेयर रूम है वही उनके लिए बाइबल कॉलेज है. ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया. ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ 3 ವರ್ಷ ಹೋಗಿ ಹುಚ್ಚರಾಗಿ ಬರ್ತಾರೆ ಬಾಲ್ ಮಂದಿ. कई लोग बाइबल कॉलेज में जाके 3 साल रह के पागल होके आते हैं. ಹಾ, थियोलॉजी पागल. बाइबल का थियोलॉजी ऑलवेज क्वेश्चन. हमेशा प्रश्न. व्हाट इज द थियोलॉजी? क्या थियोलॉजी? क्वेश्चन. प्रश्न. व्हाट इट इज? क्या है वो? ಹಿಂಗ ಕ್ಯಾ ಹೇ ಓ ಅನ್ಕೊಂತ ಹುಚ್ಚರಾಗೆ ತಿರುಗಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲಾರ. तो वो बाइबल कॉलेज में जाके क्या है ये समझते हुए पागलों के जी रहे. ಒಬ್ಬನು ಬೈಬಲ್ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗ್ಯಾನಪ್ಪ. एक व्यक्ति बाइबल कॉलेज गया, ಸೊ 3 ವರ್ಷ ಕಲ್ತಾನ. 3 साल बाइबल पढ़ा, ಆಮೇಲೆ ವಾಪಸ್ ಬಂದಾನ. वापस आ गया. ಮತ್ತೆ 2 ವರ್ಷ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾನ. और 2 साल गया, 2 ವರ್ಷ ಕಲ್ತು ಬಂದಾನ. 2 साल सीख के आया. 3 ವರ್ಷ BTH ಆತ. 3 साल 2 BTech ವರ್ಷ हुआ ಮತ್ತು ಡಿಗ್ರಿ ಆತ. और 2 साल का और डिग्री हो ಮಾಸ್ಟರ್ गया, ಆಗ್ಯಾನ. मास्टर हुआ, ಸೇವೆಗೆ ಬಂದಾನ. सेवा शुरू ಒಂದು ಕಡೆ किया, ಸೇವೆಗೆ ಹೋಗ್ಯಾನ. एक सेवा के लिए गया, 8 ವರ್ಷ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾನ. 8 साल सेवा किया. 2 ಮಂದಿ ಚರ್ಚಿಗೆ ಬರಲಿಲ್ಲ. 2 लोग सेवा में नहीं आए. ಏನು ಪ್ರಯೋಜನ? क्या फायदा? ನಮ್ಮ ಕಡೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅದಾನ. पासवान जी के पास एक व्यक्ति है, ಅವ್ನಿಗೆ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. उनको पढ़ने के लिए आता नहीं. ಅವ ಒಂದು ಟ್ರಕ್ ಡ್ರೈವರ್. एक ट्रक ड्राइवर है, ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನ. वो कृषि काम करता है. ಒಂದ್ ದಿವಸ ಹಿಂಗ ಪ್ರೇಯರ್ಗೆ ಬಂದಾನ. एक दिन प्रार्थना के लिए आया, ಅಭಿಷೇಕ ಇಳಿದು ಬಂತ. अभिषेक आया, ಪ್ರಾರ್ಥನೆದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಯಾನ. प्रार्थना में गया, ಹೊಲದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದ, वो खेत में काम करने ಮನೆಯಲ್ಲಿ का, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು, घर में प्रार्थना करने का, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ. प्रार्थना करना. ಬರೇ 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ 4 साल में, ಬರೇ 4 ವರ್ಷದಲ್ಲಿ सिर्फ 4 साल में 150 ಮಂದಿ ಚರ್ಚಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. 150 लोग प्रार्थना में आते. ಯಾರು ಉತ್ತಮ ಈಗ ಹೇಳ್ರಿ? ಅವನಿಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. उसको बात करने के लिए आता, ಅವ ಬರೇ ಫೋನ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದ ದೆವ್ವಗಳು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾವ. वो सिर्फ फोन में प्रार्थना किया तो भूत भाग जाता है. ಹಾ, ವಿಚಿತ್ರ ಅದಾನ. ये विचित्र है, ಏನ್ ತಿಳುವಳಿಕೆನೇ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ. कुछ पता नहीं उसको.
ಅವನ ಜೊತೆಗೆ ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಗನೂ ವಿಚಿತ್ರ ಅನಿಸ್ತದೆ, ಇವನೇ ನಿಂಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಗ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಗ್ತಾನೆ ಇರ್ತಾ. तो उनके साथ रहते हुए हमें भी कभी कभी विचित्र लगता है कि वो हंसो बोलो तो हंसते ही रहता है, ನಾವು ಅವ್ರು ನಕ್ಕಿ ಅಂತೇಳಿ ಅವನ್ ನಗ್ತಾ, वो हंस गए तो वो हंसता रहता है, ಅಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಳ್ಕೊಂತಿರ್ತ. रो बोलो तो रोते रहता है. ಅಷ್ಟು ಸಿಂಪಲ್. इतना सिंपल व्यक्ति, ಆದ್ರೆ ಅವನನ್ನು ದೇವ್ರು ಉಪಯೋಗ मगर ಮಾಡ್ತಾರೆ. उसको परमेश्वर इस्तेमाल कर रहे हैं अपने महिमा के लिए. ಕಾರಣ ಏನು ಗೊತ್ತಾ? ಕಾರಣ ಏನು ಗೊತ್ತಾ? कारण क्या पता है? ಮೊಣಕಾಲವ್ರದ್ದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. सिर्फ घुटने टेक के प्रार्थना करते ही रहता है. ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಕೈ ಎತ್ತಿ ಹಿಂಗ. कलीसिया में सब लोग आराधना करते रहते हैं, ये घुटने टिक जाता है, ಅವ ಮಲ್ಕೊಳ್ತಾರೆ वो घुटने टिकता है. ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ प्रभु का उपस्थिति में, ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ. प्रभु का उपस्थिति में इतना सामर्थ्य है. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಈಗ ಬರೋಣ ಲೂಕ ಬರೋ ಸುವಾರ್ತದಲ್ಲಿ. लूका सुसमाचार ಯಾಕೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? क्यों चुना है? ನೋಡ್, ಓದೋದು ಬೇಡ, ಹೇಳ್ರಿ ಈಗ याಕೆ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ? परमेश्वर क्यों चुना उनका चेले लोगों को? ಮಾರ್ಕ ಬರೋ ಸುವಾರ್ತೆ मार्क का सुसमाचार 7 रहने के लिए, ಹೇಳ್ರಿ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ರಿ. साथ ಯೇಸು का 7 रहने के लिए. यीशु के साथ साथ रहने के लिए. ಹೆಂಡ್ತಿನ ಬಿಡೋದೈತೆ, 7 रहने. ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟೋಗಿರಿ ಮತ್ತೆ. ಈಕೆ ಅಂತೇಳಿ ಅದಾಳ ನನ್ನ ಜೊತೆಗ. ಬೇರೆವಳು ಇದ್ದಿದ್ರೆ ಒದ್ದು ಯಾವಾಗ ನಾಡ್ಯೋ ನಿನ್ನ ಕೆಲಸ ನೀನು ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಿದ್ರ. अंडे करके इनके साथ रहने तो कोई तो बोलता मैं चले यार, मैं चले जाता हूँ करके. ಈಕೆ ಅಂತೇಳಿ ನಿಂತಾಳ. ಯಾಕೆ ಹೇಳ? ನಾನು ಏನು ಮಾಡೀನಿ, ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಾಗ पासवान जब शादी किया तभी क्या किया? ಬಾಜು ಊರದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. वो नजदीक के गांव में शादी नहीं की, 1,500 ಕಿಲೋಮೀಟರ್ 1,500 किलोमीटर ಈಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾಳ ಅಂತೇಳಿ अगर चुड़ के गया ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು. बीच में जाके पकड़ के लेके आ सकते. ಯಾಕೆ? ಭಾಳ ದೂರ, बहुत दूर है. ಏನು 38 ತಾಸುಗಳು ಪ್ರಯಾಣ, 38 ತಾಸುಗಳು ಪ್ರಯಾಣ. 38 घंटा ट्रैवल करना ಜಗಳ पड़ता ಮಾಡಿ ಹೋಗಳ ಅಂತೇಳಿರಿ. है. झगड़ा करके गया समझो, ಹಿಂಗ ಬಿಟ್ಟಾಳ ಅಂತೇಳಿ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ऐसे घर छोड़ने के लिए चला गया समझो. 38 ತಾಸು 38 घंटा है जाने के लिए. 38 ತಾಸಿನಲ್ಲಿ 38 घंटा में 3 ತಾಸು ನಾನು ಮೊಲ್ಕಾಲ ಇರೋದನ್ನ ಅಂತೇಳಿ 3 घंटा में प्रार्थना किया, ರಿವರ್ಸ್ ವಾಪಸ್ ಬಂದು वापस आ जाते. ರಿವರ್ಸ್. ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಐತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆದಲ್ಲಿ. प्रार्थना में इतना ताकत है. ಹಂಗಂತೇಳಿ ಮತ್ತೆ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ನೀವೆಂತಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಳ ನೋಡ, ಹುಷಾರ. ऐसा करते जाके आप प्रार्थना करने के लिए और आपकी पत्नी गए समझो. ನಾವು ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ, जो काम करना करो, ಮಕ್ಕಳನ್ನ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಬಿಡ್ರಿ, बच्चों को स्कूल में छोड़ो, ಫೀಸ್ ಕೊಡ್ರಿ, फीस दे दो, ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. काम करो, ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ मगर उसमें बीच में ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ. ज्यादा प्रार्थना करो. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ರಿ. रात में प्रार्थना करो. ಉಣ್ಣೋದು ತಿಂದು ಮಲ್ಗೋದು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ರಿ. खाना और सोना कम करो, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ರಿ. प्रार्थना ज्यादा करो. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸಮಯನ ಕಲಿಬೇಕು. सारे प्रार्थना करके प्रार्थना में ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ समय ಹೇಳ್ಯಾನ, बिताओ. प्रभु का वचन. ಆತನೊಂದಿಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆತನ ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ. परमेश्वर ने क्यों चुना आप लोगों को? परमेश्वर का चलो क्यों चला? उनके साथ रहने के लिए, ಆತನ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ಲಿಕ್ಕೆ, उसके साथ रहकर प्रार्थना करने के ಆತನ लिए, ಮಾತನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ, उसका बात सुनने के लिए. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಆರಿಸ್ಕೊಂಡಾನ. इसलिए परमेश्वर ने चुना. ಅದು ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ वो जब ज्यादा हो जाएगा ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನಾಗ್ತದೆ? दूसरा क्या होता है? ಆತನ ಅಧಿಕಾರ ನಿನ್ನಲ್ಲಿ उसका ಕೆಲಸ अधिकार आपको मिलेगा. ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಆತನ ಅಧಿಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. उसके ऊपर उसका अधिकार काम करेगा. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ಬೆಳೆದಿರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, अगर उस अधिकार में आप बढ़ गया, ನೀವು ದೇವರ ಅಪೊಸ್ತಲರಾಗಿ आप परमेश्वर का प्रेरित होकर बनेंगे. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇದೆಲ್ಲ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ये सब होने के लिए ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಕಾರ್ಯಗಳದಾವ. बीच में कई काम है. ಅದೀಗ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿಕ್ ಹೋಗ್ತದೆ. वो बातें मैं आपके साथ अभी बोलूंगा. ಏನಾಗ್ತದೆ? क्या 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 ಆತನ ಜೊತೆ ಕೂಡೋದೈತಿ. पहली बात है उसके साथ में बैठना ಆಮೇಲೆ है. ಏನ್ ಸಿಗ್ತೈತಿ? उसके बाद क्या मिलेगा? ಅಧಿಕಾರ. अधिकार मिलता है. ಹೇಳ್ರಿ, ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ರಿ. अधिकार ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ತೈತಿ? किसको मिलता है? ಆತನ ಸನ್ನಿಧಾನ ಕೂಡೋ, जो उसके सन्निधान में बैठते हैं, ಆತನ ಜೊತೆಗಿರುವವರಿಗೆ, जो उनके साथ रहते हैं उनको, ಆತನ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರುವವರಿಗೆ, उनके साथ रहने वालों को, ಆತನ ಮಾತನ್ನು ಕೇಳುವವರಿಗೆ, उनके बात मानो, ಆತನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇರುವವರಿಗೆ, उसके ऊपर विश्वास रहने वालों को, ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. उनको अधिकार ज्यादा मिलता है. ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಗಿ अधिकार ज्यादा होने के बाद ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತದೆ? आगे जाके क्या होता है? ಅಪೊಸ್ತಲರಾಗ್ತಾರೆ. प्रेरित हो जाएंगे. ಅಪೊಸ್ತಲ ಅಂದ್ರೇನು? प्रेरित के मतलब क्या? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಒಂದು ಚರ್ಚ್ ಅಲ್ಲ, ये कलीसिया नहीं, ಒಂದು ಚರ್ಚ್ ಅಲ್ಲ, ये कलीसिया नहीं, ಹೋದ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಚರ್ಚ್. जिधर जाता है एक एक कलीसिया. आमेन. हालेलुया. ಹೋದ ಕಡೆ, ಹೋಗುವಂತ ಕಡೆ ಚರ್ಚ್ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಹೋದ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಮತ್ತು ಜನರು ಸೇವಕರಾಗ್ತಾರೆ. तो जिधर जाते हम उधर एक कलीसिया नहीं, उधर लोग परमेश्वर के दास बनकर उधर और सेवा. ಹಾಲೆಲೂಯಾ. ನನ್ನ ಕತೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. पासवान जी अपना कहानी कहता था. ಸಂಕೇಶ್ವರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೇನೆ.
संकेश्वर में सेवा करने के लिए गए ಮೊದಲು ದೇವರು ನನಗೆ ಸೈಕಲ್ ಕೊಟ್ಟಾನ್ರಿ. तो परमेश्वर ने पासवान जी को साइकिल दी। ಸೈಕಲಿಂದ ಸೇವೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. साइकिल से सेवा शुरू हो गया। ಸೈಕಲ್ನಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಎಲ್ಲ ಕಡೆ, साइकिल में जाने के सब जगह पे सेवा करने के लिए। ಸೊ ಯಾರ್ಯಾರು ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸೈಕಲ್ನಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಕುಂತಾರ ನೋಡಿ ಹುಡುಗರ, जो जो लोग पासवान जी के साथ साइकिल में पीछे बैठा है ना, ಎಲ್ಲರೂ ಸೇವಕರಾಗ್ಯಾರ. सब लोग सेवा करने वाले बन गए। ಇವ್ರ ಊರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸೇವಕನದನ್ ಪೌಲ್ ಅಂತೇಳಿ, हमारे गांव में एक सेवक है पौल, ಅವ್ನು ನನ್ನ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿದ್ದ, इनका साइकिल में बैठते थे, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಿದ್ದ. पासवान जी के साथ जाते थे। ನಡ್ರಿ ಪಾಸ್ಟರ್ ನಿಮ್ ಜೊತೆ ಬರ್ತೀನಿ, चलो पास्टर जी आपके साथ आता हूँ। ಸುಮ್ಕ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರ್ತಿದ್ದ. ऐसा ही आते थे उनके साथ में। ಒಂದ್ ದಿವಸ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, एक दिन जा रहे इनके साथ में, ನಾನು ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. पासवान जी उपवास कर रहे ಅವನಿಗೆ हैं, ಹೇಳಿಲ್ಲ. उनको नहीं बोला। ಒಂದು 4 ದಿನ ಆದ ನಂತರ ಅವ್ನು ನನ್ನ ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 4 दिन होने के बाद वो भी बोल रहे हैं कि पासवान जी मैं भी उपवास कर रहा हूँ। ಯಾವಾಗ ನಿಲ್ಲಿಸ್ತೇಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳೇನಿ. पूछा कभी रुक गया? ನೀವ್ ಯಾವಾಗ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರ ಅವಾಗ ನಿಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. जब आप रोकेंगे तब मैं रुकूंगा। ಆವಾಗ ದೇವರ ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ. तभी परमेश्वर का दर्शन मिला। ಇದು ಯಾವಾಗ? कभी 15-20 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ये 20 साल से पहले, ಅವಾಗ ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ. तभी परमेश्वर ಏನ್ दर्शन ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ? दिया। क्या दर्शन दिया? ನೀನು ಅನಾಥರನ್ನು ಸಾಕುತ್ತಿ. आप एक अनाथ बच्चों को आप पालेंगे। ಯಾವಾಗ? ಸೈಕಲ್ದಲ್ಲಿ ಕುಂತು ನನ್ನ ಜೊತೆ ಬಂದಾಗ. पासवान जी के साथ साइकिल के पीछे बैठ के जा रहा था। ಆಮೇಲೆ ದೇವರು ಸ್ಕೂಟರ್ ಕೊಟ್ಟರೆ, परमेश्वर ने उनको स्कूटर दिया, ಚೇತಕ್ ಸ್ಕೂಟರ್. चेतक स्कूटर। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಒಂದು ಸ್ಕೂಟರ್ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೋಗ್ತಾರ? एक स्कूटर में कितने लोग जाते हैं? ಕಾಯ್ದೆ ನಮ್ಗೆ ಕಾಯ್ದೆ ಐತಿ, ಮುಂದೊಂದು ಹಿಂದೊಂದು, ಹೌದೇನಿಲ್ಲ? ಅದ್ರ ಹಿಂದೇನೊಂದು. ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಹಿಂಗ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲ ಹತ್ತಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ ನಾವು. ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ದಲ್ಲಿ ಎಟ್ಟದ ನೋಡ, ಏನು ಹೆಸರು ಮಂಜುನಾಥ್? ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ನೋಡೋದ ಮುಂದೊಂದು ಹಿಂದೊಂದು ಮತ್ತೊಂದು ನಿಂತಿರ್ತೈತಿ, ಅದರಿಂದ ಒಂದು ಎಂದಗಡೆ ಅಮ್ಮ ಕೂತಿರ್ತಾಳ. ಹಾಗಲ್ಲ ನಮ್ಮ ಕತೆ, ಹೌದಲ್ಲ? ಕಾಯ್ದೆ ಎರಡು, ಕಾಯ್ದೆ ಎರಡು. ಅದು ನಾವು ಹಂಗಿರ್ತೀವೇನ? हम ऐसा रहते क्या? ಸೊ ದೇವ್ರು ನನಗೆ ಸ್ಕೂಟರ್ ಕೊಟ್ಟಾನಪ್ಪ. पासवान जी को ಒಂದು ದಿವಸ ನೈಟ್ ಪ್ರೇಯರ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. एक बार नाइट प्रेयर में जाना था। 8 ಮಂದಿ ಹೋಗ್ಬೇಕು. कितने लोग जाना चाहिए? 8 ಮಂದಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ. बोलो कितने जन? ಎಲ್ಲ ಹುಡುಗರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡಿನಿ. सब बच्चों को लिया। 7 ಮಂದಿ ಒಂದು ಸ್ಕೂಟರ್ನಲ್ಲಿ. 7 लोग एक स्कूटर में। 8 ಮಂದಿ ಇಬ್ರು ಹಿಂಗ ನಿಂತಾರ, ನನ್ನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾ ಓಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಾಕಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೆ, बाकी सब पीछे। ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಾರ ನೋಡ್ರಿ. कौन कौन आया ना? ಎಲ್ಲರೂ ಸೇವಕರಾಗಿ, सब लोग सेवक बन गए। ಎಲ್ಲರೂ ಸೇವಕರಾಗಿ. सब लोग सेवक बन गए। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ರಾತ್ರಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಹೋಗಿವಿ, रात्रि प्रार्थना के लिए गए, ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿವಿ. गांव में प्रार्थना करना। ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಾರ ನೋಡ, जो लोग आ गए ना, ಎಲ್ಲರೂ ಸೇವಕರ. सब लोग सेवक बन ಯಾಕೆ गए। ಅಪೊಸ್ತಲರ ಅಭಿಷೇಕ ಹಂಗ ಇಳಿದು ಬಂತ? क्योंकि प्रेरितों का अभिषेक ऐसा उतर के आया। ಸ್ವಾಮಿ ಹತ್ರ ಕೂಡುದ್ರಿಂದ, यीशु मसीह के पास बैठने से, ಆತನ ಮಾತು ಕೇಳುದ್ರಿಂದ उसके बात मानने से ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, अधिकार बढ़ गया, ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. अभिषेक बढ़ गया, ಹೇಳ್ರಿ ಗಟ್ಟಿಗೆ, ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, अधिकार बढ़ गया, ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. अभिषेक बढ़ ಜೋರಾಗಿ गया, ಹೇಳ್ರಿ, ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, अधिकार बढ़ गया, ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. अभिषेक भी बढ़ गया, ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡೋದು ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, परमेश्वर की उपस्थिति में बैठना ज्यादा हो गया, ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, अधिकार बढ़ गया, ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. अभिषेक ज्यादा हुआ, ಕೂಡೋದು ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, बैठना ज्यादा हुआ, ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು, अधिकार ज्यादा हुआ, ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. अभिषेक ज्यादा हुआ। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೊಡ್ಡ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡ್ರಿ ಯೇಸಪ್ಪಗೆ. ಎಷ್ಟು ನೀವು ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಿರೋ, जितना ज्यादा प्रभु का उपस्थिति में बैठने के लिए कोशिश करोगे, ಅಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರ, ದೇವರ ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ ನಿಮ್ಮ उतना ಮೇಲೆ. ज्यादा आपके ऊपर परमेश्वर के अधिकार बढ़ेगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಎಷ್ಟು ಅಭಿಷೇಕ ಅಧಿಕಾರ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೋ, जितना ज्यादा अधिकार बढ़ेगा, ಅಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. उतना ज्यादा अभिषेक बढ़ेगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಆಮೇಲೆ ದೇವರು ನನಗೆ ಬೈಕ್ ಕೊಟ್ಟ, ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಬೈಕ್. उसके बाद पासवान जी को परमेश्वर ने स्प्लेंडर बाइक दिया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗೋದ? किधर किधर जाना? 500 ಕಿಲೋಮೀಟರ್, 500 किलोमीटर, 700 ಕಿಲೋಮೀಟರ್. 700 किलोमीटर। ಒಂದ್ ದಿವಸ ಗೋವಾಗ ಬಂದಿವಿ ಸಂಗೀತ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. एक दिन गोवा आया, ಸಂಗೀತ ಕ್ಲಾಸ್ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. संगीत म्यूजिक सिखाने के ನನ್ನ लिए। ಹಿಂದೆ ಒಬ್ಬನು ಕುಂತಾನ, पीछे एक बैठा है, ಹಿಂಗ 2 ಗಿಟಾರ್, 2 गिटार, ಹಿಂಗ 2 ಗಿಟಾರ್, इधर 2 गिटार, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ 3 ಕೀಬೋರ್ಡ್, बीच में 3 कीबोर्ड, ನನ್ನ ಬ್ಯಾಗ್ ಮುಂದೆ, बैग आगे, ಎಲ್ಲ ಬ್ಯಾಗ್ ಮುಂದೆ, ಆಗಿ ಅವನ ಬ್ಯಾಗ್ ಹಿಂದೆ, उसका बैग पीछे। ಎಲ್ಲ ಇಬ್ರು ಬಂದ್ವಿ. ಬಂದು 10 ದಿನ ಇಲ್ಲಿ ಕ್ಲಾಸ್ ನಡೆಸಿದ್ವಿ. दोनों मिलके आए, इधर 10 दिन क्लास चलाए। ದೇವರದ ನೋಡ್ಯಾನ. परमेश्वर देखा, ಆಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ? उसके बाद ಸುಮೋ ಕೊಟ್ಟಾನ, सुमो दे दिया, 4 ವೀಲರ್. 4 व्हीलर। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಒಂದು ಸುಮೋದಲ್ಲಿ 4 ವೀಲರ್ದಲ್ಲಿ ಅತನಿಯಲ್ಲಿ ಕೂಟ ನಡೆಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿವಪ್ಪ. तो एक सुमो में अतनी में प्रार्थना मीटिंग था, उधर चला गया। 8 ಮಂದಿ ಹೋಗ್ಬೋದು. कितने लोग जाना चाहिए? ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ 10. ನಾವು ಕಾಯ್ದೆದವರಲ್ಲ, ಹೌದೇನಿಲ್ಲ?
ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ ಆತ, ನಾವು ಕಾಯ್ದೆದವರಲ್ಲ. कायदे के अनुसार 10 लोग, ಒಂದು मगर हम ಸುಮದಲ್ಲಿ कायदे के लोग नहीं हैं। ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೋಗ್ಬೋದ एक टाटा सुमो में कितने लोग जा सकते हैं? ಹೇಳ್ರಿ, ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೋಗ್ಬೋದ? ಹಾಂ, 12 लाख बर 12 15 ಏನೇ ज़्यादा ಬರೋದು. 27 ಮಂದಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿನ 27 लोगों को लेके गए। ಬೋನೆಟ್ ಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಯೂತ್ ಎಲ್ಲ ಕುಂತಾರ, सारे यूथ लोग बोनट के ಮೇಲೆ ऊपर ಕುಂತಾರ, बैठे, ऊपर बैठे हैं, ಮೇಲೆ ಕುಂತಾರ, ऊपर बैठे. ಒಳಗೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ರ अंदर भर गए। ಅಮ್ಮನೂ ಇದ್ರು ನೋಡ್ರಿ, ಕೇಳ್ರಿ. अम्मा भी थे। ಬೋನೆಟ್ ಮೇಲೆ ಹುಡುಗರು ಕುಂತಾರ, बोनट के ऊपर ಮೇಲೆ बैठे, ಕುಂತಾರ, ऊपर बैठे हैं, ಒಳಗ ಕುಂತಾರ, अंदर बैठे हैं। ಓಡ್ಸ ಗಾಡಿ. मारो गाड़ी। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಯಾರ್ಯಾರು ಕುಂತಾರ ನೋಡ್ರಿ, जो बैठे हैं ना, ಮುಕ್ಕಾಲು ಜನ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ. 75% जन सब लोग सेवा कर रहे हैं। ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಯವನಸ್ಥರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. भाई लोग सेवा कर रहे हैं, बहन लोग सेवा कर रहे हैं, नौजवान बच्चे सेवा कर रहे हैं। ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? क्यों पता है? ಈ ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ क्योंकि अभिषेक बढ़ गया तभी ಅಧಿಕಾರ ಕೊಡಲ್ಪಡ್ತದೆ. अधिकार बढ़ जाता है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಇದು ನಡೆದಂತ ಸೇವೆ, ये जो हुआ, ಇದು ಯೇಸಪ್ಪನಿಂದ ಅನುಭವಿಸಿರುವಂತ ಸೇವೆ. ये चला हुआ सेवा, यीशु के द्वारा अनुभव किया ನನ್ನ सेवा ಕಡೆ है। ಏನ್ ಫೈನಾನ್ಸಸ್ ಇರಲಿಲ್ಲ. पासवान जी के पास कोई फाइनेंस नहीं था। ಇವತ್ತು ದೇವರು ನನ್ನನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ಅಥವಾ ಇವತ್ತು ದೇವರು ನಮಗೆ ತಂದಂತ ಸಮೃದ್ಧಿ ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ. आज परमेश्वर ने जो बरकत इनको दिया है उन दिनों में नहीं था। ಆವಾಗ ಹಣದ ಕೊರತೆ. उस समय में पैसा का जरूरत ही बहुत था। ಅದರ ಮನೆಯಲ್ಲಿ मगर घर पे ಬಂದವರೆಲ್ಲರಿಗೂ ಊಟ. जो भी आते थे उन सबको खाना खिलाते थे। ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಸೇವಕರದಾರ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡೋದು. तो जितने भी सेवक लोग सब लोग घर में खाना खाते थे। ಆವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನ ತನಕ उन दिन से आज दिन तक ನನ್ನ ಮನಿ ನೆಹಮೆಯನ ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತ. नेहमे का घर जैसा मेरा घर बन गया है। ನೆಹಮೆಯನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಗೊತ್ತಾ? नेहमे का घर में क्या था? ಏನ್ ಗೊತ್ತಾ? क्या पता है? ನೆಹಮೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ? नेहमे ने क्या किया? ಗೋಡೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಾನ. वो दीवार बांधा। ಗೋಡೆಗಳು ಕಟ್ಟುವಾಗ दीवार जब बांधा, ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿಗೆ ಎಷ್ಟು ಊಟ ಗೊತ್ತಾ? जो काम करते उनके लिए कितना खाना चाहिए पता है? 1000 ಕುರಿ ಕೊಯ್ದಾರಂತ. 1000 क्या बोलते हैं आप? ಕುರಿ, बकरा काटा। 1000 ಕುರಿ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಮಂದಿ? 1000 बेड बोले तो कितना ಎಷ್ಟು ಮಂದಿ ತಿನ್ಬಹುದು? कितना लोग रहेगा बोलो? 1000 ಕುರಿ ಅಂದ್ರೆ 1000 बेड बोले तो 5000 ಜನ ತಿನ್ಬಹುದ. 5000 लोग खा सकते हैं। 200 ಆಕಳುಗಳು, 200 गाय, ಗೊತ್ತಾ? ಅಟ್ಟು ದಿನ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಅಡಿಗೆ ಆಗ್ತಿತ್ತು. वो इतना जानवर का हर दिन खाना होता था। ಅಷ್ಟು ಮಂದಿ ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ 52 ದಿನದಲ್ಲಿ ಕಟ್ಬಿಟ್ರ. इसलिए इतना लोगों को खाना देता था, इसलिए वो सब लोग मिलके 52 दिन में खत्म कर दिया काम। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಸೇವಕರ ಮನೆ सेवक लोगों का घर ಊಟದಿಂದ ಸಮೃದ್ಧಿ ಅನ್ನೋದಿರ್ಬೇಕು. खाना से भरा हुआ बरकत रहना चाहिए। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅವತ್ತು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಕೂಡ. उन दिन का बात नहीं कह रहा हूँ, आज का दिन में भी, ಇವತ್ತು ಕೂಡ आज भी ನಾವ ಮನೆಯಲ್ಲಿಲ್ಲ, पासवान जी घर में नहीं रहते। ನಾನು ಇಲ್ಲ, पासवान जी ನನ್ನ नहीं, ಹೆಂಡತಿನೂ ಇಲ್ಲ, अम्मा नहीं ನನ್ನ है, ಮಗ ಇಲ್ಲ, बच्चे नहीं ನನ್ನ है, ಮಗಳಿಲ್ಲ, बेटी नहीं, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇವೆಗೆ. सब सेवा करने के लिए ನಮ್ಮ जाते हैं। ಮನೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಅನಾಥರು ತುಂಬಿಟ್ಟಾರ. सो घर में सब अनाथ बच्चे भर गए, ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಿಟ್ಟಾರ. सब लोग भर गए। ಒಂದೊಂದ್ಸಲ ಮನೆಗೆ ಬರ್ತೀನಪ್ಪ, जब घर में जाते हैं 20 ದಿವಸ ಆದ ನಂತರ ಬರ್ತೀನಿ, 20 दिन के बाद ನನಗನೇ ಜಾಗ ಇಲ್ಲ. रहने के लिए पासवान जी के घर में जगह नहीं रहता। ಹಾ ಕೇಳ್ರಿ, ನನಗನೇ ಜಾಗ ಇಲ್ಲ. पासवान जी को जगह नहीं रहता। ನಾನು ಹೋಗಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದು. पासवान जी के चर्च में सोते हैं। ಹಾ, ಈಗನು आज भी ಈಗನ ಸ್ಟೋರಿ ನಾನು ಹೇಳೋದ. आज का आपको कहानी बता, ದೇವರು ಒಳ್ಳೆ ಮನೆ ಕೊಟ್ಟಾನ, परमेश्वर ने अच्छा घर ಸಭೆ दिया, ಕೊಟ್ಟಾನ, कलीसिया दिया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಜನರನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಾನ. उसके साथ में लोगों को भी परमेश्वर ने दिया। ಸೇವೆ ಮಾಡೋರೆ सेवा करने वाले ಒಂದು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, एक बात याद रखो, ಎಷ್ಟು ಜನರು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಅದಾರ जितना ಅದು लोग, ನಿನ್ನ ಅಭಿಷೇಕ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತದೆ. सो आपके साथ कितने लोग हैं ये आपका अभिषेक के बारे में बताते हैं। ಜಾಸ್ತಿ ಮಂದಿ ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಊಟ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತೇಳಿ ज्यादा लोग आपके घर में आके खाना खाए समझो, ಅದನ್ನರ್ಥ इसका ನಿನ್ನ अर्थ ಮನಿ ದೇವರ ಮನಿಯಾಗಿ ಮಾರ್ಪಡ. आपका घर परमेश्वर का घर बन जाएगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ನಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚದಲ್ಲಿ चर्च में ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया। ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಲೆಟರ್ ತರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದನ ಅಂತ ಹೇಳಿರಿ, अगर कोई पोस्टमैन लेटर देने के लिए आया, ಚರ್ಚ್ ಕಡೆ ಬಂದನ ಅಂತ ಹೇಳಿ चर्च के पास आया, ಅವನಿಗೆ ಚಾ ನಾಷ್ಟ ಕೊಟ್ಟ ಕಲಿಸ್ತಾರ. उनको चाय नाश्ता देके भेजते, ಮತ್ತು ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ನನಗೋಸ್ಕರ ವೆಯ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. और पोस्टमैन पास्टर जी के लिए वेट करता ಏ है। ಸರ್ ಇಲ್ಲೇನ್ರಿ, सर नहीं है क्या?
ಇಲ್ರಿ ಅಂತೇಳಿ. नहीं है। ಯಾವಾಗ ಬರ್ತಾರ? कभी आएंगे? ಅವಾಗ ತರ್ತೀನಿ ಲೆಟರ್. तभी लेके आएंगे लेटर। ಯಾಕೆ ಹೇಳ? क्यों? ನಾ ಭೇಟಿಯಾಗಿನಂತೇಳಿ पास्टर जी मिला तो समझो ಅವ್ನಿಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ. 200 रुपए देंगे उनको, ಅವ ಖುಷಿ ಆಗ್ತಾನೆ. बड़ा खुश हो जाता है। ಸರ್ ಯಾರು ಕೊಡುದಿಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಊರಾಗ? ये गांव में कोई देता नहीं ಇನ್ನು जी। 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರ, 10 रुपए देता है, ಇನ್ನು ಹರಿದಿದ್ದ ಕೊಡ್ತಾರ. वो फटा हुआ देता है, ನೀವು ದೇವ್ರಿಗೆ ಹತ್ತಿರ ನೋಡ್ರಿ. मगर आप परमेश्वर का जैसा ही देखो। ಯಾಕೆ? क्यों? ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ತೋರಿಸ್ಬೇಕು ಜನ. क्योंकि ये लोगों को हम यीशु को दिखाना है। ನಾವ್ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಾ? क्यों? पता ದೇವರ ಸೇವಕರು ದೇವರ ಅಭಿಷೇಕ್ತರು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. हम बोलते हैं कि परमेश्वर का सेवक है, परमेश्वर का अभिषिक्त है। ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. सब लोगों के साथ झगड़ा करते हैं। ಕಾಯಿ ಪಲ್ಯ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗೋದ, वो जो भाजी बेचते हैं उनके पास जाने का, ಅಲ್ಲಿ ಕತ್ರಿ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಮಾಡೋದ. उधर कैंची दे के कम करने का। 40 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು 20 ರೂಪಾಯಿ वो 40 बोलेगा तो हम 20 बोलेंगे। ಅದು ಅವ್ನು ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾರುವಾಗ 4 ಹಂಗ ಹಾಕೊಳ್ಳೋದು. जब वो वेट करते रहे तभी और 4 डालने का, ಅವನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. उनके साथ झगड़ा। ರಿಕ್ಷಾದಲ್ಲಿ ಬರೋದ, रिक्शा में आने का, ಅವನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. रिक्शा वालों के साथ झगड़ा। ವಾಪಸ್ ಬರೋದ, वापस आने का, ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. घर पे आने का, घर के सबके साथ झगड़ा। ನಾನು ಹಂಗಿದ್ದೆ, पहला ऐसा थे? ನಾನು हंगिದ್ದೇನೆ. ಅದ पास्टर जी कहते हैं कि पहला ऐसा थे हो। ಯಾವಾಗ ದೇವರ ಅಭಿಷೇಕ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ನೋಡ, जैसा परमेश्वर के अभिषेक बढ़ गया, ದೇವರು ಜನರನ್ನು ಪ್ರೀತಿಸೋದು ಕಲ್ಸಾನ. परमेश्वर लोगों से प्यार करना सिखाए। ಹಾಲು ಹಾಕೋನ್ ಬಂದನ ಅಂತೇಳಿ ಅವನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. दूध डालने के लिए आया तो उसके साथ झगड़ा। ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ತಗೊಂಡು ಬಂದ್ರೆ ಅವನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. करंट बिल आया तो उसके साथ झगड़ा। ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿಗೋಸ್ಕರ ಜಗಳ? कितना रुपए के लिए झगड़ा? 10 ರೂಪಾಯಿ. 10 रुपए के लिए झगड़ा। ರಿಕ್ಷಾದವನಿಗೆ 10 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ಕೊಟ್ರೆ ಏನು ಹೋಗ್ತೈತೆ? रिक्शा वालों को 10 रुपए ज्यादा दिया तो क्या होता है? 10 ರೂಪಾಯಿ ಯಾಕೆ ಕೊಡೋದು ನಿನಗೆ 10 रुपए क्यों ज्यादा देने ಅಂತೇಳಿ का? ಅವನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳ. उसके साथ झगड़ा। ಕಾಯಿಪಲ್ಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು 2 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ಕೊಟ್ರೆ ಎಂತ ಪಾತ? बाजी वालों को 2 रुपए ज्यादा दे तो क्या होता है? ಆ 2 ರೂಪಾಯಿಗೋಸ್ಕರ ಜಗಳ. 2 रुपए के लिए झगड़ा। ನಮ್ಮ ಚರ್ಚಿನಲ್ಲಿ ಒಂದಮ್ಮ ಇದ್ಲ. पासवान जी कलिशा में एक माँ थी। ಹಾಲೆಲೂಯ. ಶುಕ್ರವಾರ ದಿವಸ ಸಂತ್ಯಪ್ಪ ನಮ್ಮೂರಾಗ. सो शुक्रवार के दिन इनका गांव में मार्केट बैठा है। ಹಾಲೆಲೂಯ. ಎಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ये माँ क्या करती है? ಸಂಜಿಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ, शाम को जाती है। ಕತ್ಲಾಗುವಾಗ ಹೋಗ್ತಾಳೆ. वो शाम रात होते ಅವಾಗ ಮಾರೋರು ಯಾರಲ್ಲ ಅರ್ಜೆಂಟಾಗಿ ಹೋಗೋದಿರ್ತಾರಲ್ಲ, तो भेजने वाले सब जल्दी जल्दी रहता जाने ಅವ್ರ के ಕಡೆ लिए, ಹೋಗಿ ಕೇಳೋದ. उनके पास जाने का। ಎಲ್ಲ ಗುಂಪ ಇಡ್ತಾರಲ್ಲ, सो ऐसा वो ಇಡ್ತಾರೇನಿಲ್ಮ? ಗುಂಪ ಇಡ್ತಾರಲ್ಲ, हाँ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದ 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು 3 ಗುಂಪ ತಗೊಳ. 10 रुपए देने का और 3 गुप लेने का। ಮನೆಗೆ ತೊಗೊಂಡು ಬರೋದು ಖುಷಿಯಾಗ. सो वो लेके आके घर पे खुशी लेके आने का। ನಾನು ನೋಡಿ ಎಷ್ಟು ತಂದಿರಿ. देखो मैं कितना लेके आया। ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದಿಳಿದ ಕೂಡಲೇ सुबह उठने के बाद ಅರ್ಧ ಕೊಳ್ತಿರ್ತಾವ, सो आधा सड़ा रहता है, ಅವೆಲ್ಲ ತೆಗಿಯೋದ. सब निकालने का ಮತ್ತು ಖುಷಿ ಆಗೋದು, ನನಗೆ ಇಟ್ಟು ಬಂದವ ನೋಡಂತ. और खुशी मनाने का, मुझे इतना मिला है देखो। ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ಲೆಕ್ಕ ತೆಗೆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಇರ್ತಾರೆ ಕೊಡ್ತಾ? बच्चे निकालो तो कितना मिलता पता है? ಆ ಒಳ್ಳೆ ಅದ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ತಗೊಂಡು ಚಲೋ ಆಗ್ತಿತ್ತು. तो वो देख के अच्छा लिया तो अच्छा था। ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಅಭಿಷೇಕ್ತರು ನಾವು ಹಿಂಗೆ ಇರಬಾರ್ದ. प्यारे लोग, अभिषिक्त होने के नाते ನೀವು हम ಎಲ್ಲಿ ऐसा नहीं ಹೋಗ್ತೀರಿ रहना ನೋಡ, चाहिए। ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ನೋಡ, आप जिधर जाते ನೀವು हैं, ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ನೋಡ, आप जिनके साथ बातें करते ನಿಮ್ಗೆ हैं, ಯಾರು ಕೊಡ್ತಾರ ನೋಡ, आप जिनको जो देते हैं, ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಯೇಸಪ್ಪ ಅವರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. आपके द्वारा यीशु उनके अंदर काम करता है। ಯೋಚನೆ ಮಾಡ, ಒಬ್ಬ ರಿಕ್ಷಾದವ್ ನಿನ್ಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಯಾನ, एक ऑटो रिक्शा वाला आपको अगर फंसाया, ಒಂದು 50 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚು ತಗೊಂಡ, 50 रुपए आपसे ज्यादा लिया, ನಾನು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತೇನೆ ರೀ, मैं आपको गारंटी देता हूँ, ನಿನ್ನನ್ನು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದವನು ಒಂದು ದೇವರ ಕಡೆ ಬರ್ಬೇಕಾ? आपको जो फंसाते हैं ना, एक तो परमेश्वर के पास आना है, ಹಾಲೆಲೂಯ. ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅವನು ಪಡುವಂತ ಕಷ್ಟ ಅವನು ಪಡ್ತಾನ. नहीं तो वो लोग जो परेशानी उठाना है ना, वो परेशानी ಅದು उठाना ಒಂದು पड़ेगा। ನೆನ್ಪಿಟ್ಕೋ, मगर बात नहीं, ನೀನು ಸಂತೋಷದಿಂದ ಕೊಟ್ಟೆ ಅಂತೇಳಿ मगर वो खुशी से आप देंगे, ಒಂದು ದಿನ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅವನು ದೇವರ ಕಡೆ ಬರ್ತಾನ. वो एक दिन गारंटी परमेश्वर के पास आएगा। ಹಾಲೆಲೂಯ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಇನ್ನು ಮೆಸೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ, संदेश अभी शुरू नहीं हुआ है, ಈಗ ಬರೇ ಇಂಟ್ರಡಕ್ಷನ್, ನಿಮಗೆ अभी इंट्रोडक्शन दिया आपको, ಸ್ಟಾರ್ಟರ್. स्टार्टर शुरू हो गया, ಈಗ ಮೇನ್ ಕೋರ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. अभी मेन कोर्स शुरू हो जाएगा। ಹಾಲೆಲೂಯ. हालेलुया। ಯೇಸಪ್ಪನ ಹತ್ರ ಕೂಡುದ್ರಿಂದ यीशु मसीह के पास बैठने ಬರುವಂತ से ಆಶೀರ್ವಾದಗಳು ಏನ, मिलने वाला आशीष क्या है, ಅದು ಈಗ ನಾವು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ अभी ಹೋಗ್ತೀವಿ. उसके बारे में हम पढ़ेंगे। ಏನು ಬ್ರೇಕ್ ಬೇಕಾ? ब्रेक चाहिए? ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಬ್ರೇಕ ಬೇಕಾ? ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿ ಕುಂತ್ರ ಅಂದ್ರೆ ನೀನ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ ಅಲ್ಲ. ಭಾಳ ಹುಷಾರದಾರ ಥ್ರೋನ್ ಆಫ್ ಗ್ರೇಸ್. थ्रोन ऑफ ग्रेस लोग बहुत होशियार है। बहुत कुछ भी नहीं बोला, देखो ना बोला तो प्रॉब्लम, हाँ बोलो तो प्रॉब्लम. हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ಎಜ್ಕೇಲ್ हाँ ऐसा बोले तो हड्डी है आप लोग
ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಆಳವಾಗಿ ಕೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ प्रभु का वचन को गहराई में सीखने से ಒಂದು पहले ಬ್ರೇಕ್ ತಗೊಳ್ಳೋಣ. एक ब्रेक लेंगे। ಯಾಕೆ ಹೇಳ, क्यों बोलो? ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ತಲೆ ಮೇಲಿಂದ ಹೋಗ್ತದೆ, तो ज्यादा बात किया तो सर के ऊपर से लेके आएगा, ಒಳಗೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ. अंदर नहीं ಎಲ್ಲರೂ जाएगा। ಎದ್ದು ನಿಲ್ರಿ, सब लोग खड़े हो जाओ, ಎದ್ದು ನಿಂತು ದೇವರ ಯೇಸಪ್ಪಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. मिल के प्रभु से प्रार्थना करेंगे।